म्हणे आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे मॅडम. चालेल. स्टार्ट करा मॅडम. हो स्टार्ट करूया आपण. हा येस मॅडम स्टार्टेड. येस. आज मी डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून वचन अध्ययन वेदिकेवरून या व्याख्यानमालावरून आज आपलं सहर्ष स्वागत करते सर्व बसवप्रेमींचं. आणि आजच्या आपल्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शरणी जयश्री कोगनूर वहिनींना सांगते की आपण सुरुवात करूया. धन्यवाद. माईक म्यूट आहे बघा. जयश्रीताई माईक म्यूट आहे तुमचं. जयश्रीताई हा लिंगाय शरणो शरणार्थी सर्व रसिक जिज्ञासू चिकित्सक उत्तम श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 27 मध्ये मनपूर्वक स्वागत. 12व्या शतकातील उदयास आलेला लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर, अनुभव मंडप, शरण परंपरा, वचन साहित्य, तत्कालीन घडामोडी, वर्तमानातील लिंगायत धर्म इत्यादी अनेक विषयावर शरण साहित्याचे अभ्यासक, लेखक, लेखिका यांना वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमालेवर आमंत्रण दिले जाते. मी जयश्री पाटील कोगनूर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. सर्वात प्रथम शरणी विद्याताई मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत व प्रस्तावना करतील. व्याख्यातींचा परिचय करून देतील. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे 12व्या शतकातील शरणी व स्त्री मुक्ती. शरणी प्राध्यापिका शालिनीताई दोडमणी उगार खुर्द बेळगाव यांचे या व्याख्यान देतील. शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. शेवटी शरणी गिरिजा बळगानू रांगडी शरण समर्पण करतील. आता मी शरणी विद्याताई मगदूम यांना विनंती करते की त्यांनी शरण प्रार्थना म्हणावी. विद्याताई मगदूम. सगळ्यांना शरणार्थी. ऐकू येते? ऐकू येते. शरणार्थी. अक्का महादेवीचे वचन एक घर केले तर गिरीवरती बाळगावी का पशूंची भीती. घर केले जर गिरीवरती बाळगावी का पशूची भीती. घर केले जर सागर तटी. घर केले जर सागर तटी. बाळगावी का लाटाची भीती. बाळगावी का लाटाची भीती. घर केले जर गिरीवरती. घर केले जर भरमंडईच. घर केले जर भरमंडईच. कोलाहला का लज्जिता. कोलाहलाने का पावे लज्जिता. घर केले जर गिरीवरती. एक बार जन्म मल्लिकार्जुना. जन्म मल्लिकार्जुना. एक बार जन्म मल्लिकार्जुना. आत्मा त्यावरी या जगती. आत्मा जन्म त्यावरी या जगती. एक बार
चन्नमल्लिकार्जुन जन्म त्या या जगती एताच रे बिंदानी स्तुते एताच रे बिंदानी स्तुते मनी न होता कोपयमान मनी न होता कोपयमान चित्ती असे द्यावे समाधान चित्ती असे द्यावे चित्ती असे द्यावे समाधान घर केले जर गिरीवरती घर केले जर गिरीवरती गिरीवरती शरणांना सर्वांना शरणार्थी. विद्याताईंनी अक्क महादेव यांचे वचन सुंदर रीतीने गायले. आता मी संयोजिका श्री डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत व प्रस्तावना करावी आणि आजच्या अतिथी व्याख्याता यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. नमस्कार. नमस्कार जयश्रीताई. इथं मी जयश्री पट्टण, डॉक्टर जयश्री पट्टण सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपलं हे भाग्य म्हणता येईल की 27व्या पुष्पामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका अनुवादिका आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून महत्वाचे मौल्यवान असे त्यांचे विचार आपण ऐकून घेऊया. आणि आपल्या अतिथींचा विषय आहे आजचा 12व्या शतकातील शरणी आणि स्त्रीमुक्ती. आता आपला फक्त थोडक्यात सांगते शालिनीताई दोडमनी मॅडम ना की आमचा हा बसव मंच जो आहे हा आम्ही महिन्यातून एका पहिल्या शनिवारी आम्ही मराठीतून कार्यक्रम घेतो आणि बाकीचे दर शनिवारी रविवारी हा इंग्लिश मधून कार्यक्रम होत असतो, कन्नड मधून कार्यक्रम होत असतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला बसव साहित्य जे शिरोमणी आहे कन्नड साहित्याचा ते कन्नड मध्ये असल्यामुळे त्याची बसव विचार आचार हे मराठीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये जसं अनुवाद होण्याची आजची काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आहेत आपल्या शालिनीताई दोडमनी मॅडम. तर लिंगायत विचार हा जो सुरुवात झाला किंवा लिंगायत धर्म महात्मा बसवांना म्हटलं की विषमते विरुद्ध संघर्ष त्यांनी सुरुवात केली. लिंगायत धर्माचीच सुरुवात खरं तर त्यांच्या 8व्या वर्षी जेव्हा त्यांना उपनयन संस्कार करण्यात येत होते तेव्हा त्यांनी जो विचारला पहिला विचार तर्कशुद्ध म्हणजे तर्कशुद्ध विचाराने त्यांनी विचारलं की माझ्यावर जे संस्कार होत आहेत ते माझ्या मोठ्या बहिणीवर अक्क नागम्मावर का नाही, किंवा बाजूला असलेला दलित मुलगा त्यांच्या वयाचा जो मुलगा आहे तर मुलालाच करत असतील तर त्याला का नाही. तर असे अनेक शंका कुशंकांनी त्यांचं लहान बालमन त्यांचं भरलं होतं. आणि जेव्हा त्या शंकांना असं अनुसरून किंवा मनाला पटेल असे तर्कशुद्ध कुठलंही उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी तो संस्कार उपनयन संस्कार नाकारला आणि तेव्हा त्यांनी घर सोडलं. म्हणजे जेव्हा ही सुरुवात झाली लिंगायत धर्माची विचारसरणीची ही त्याचा पायाच मुळी स्त्री पुरुष समानता आहे जो आपल्या आजच्या विषयाला अनुसरून की 12व्या शतकातील शरणी आणि स्त्रीमुक्ती. तर हा स्त्रीमुक्ती हा जो शब्द आहे आता ह्याच्याबद्दल मॅडम आपल्याला आज सांगतील. पण आपण जर बघितलं की प्राचीन पूर्वाचापारामध्ये जेव्हा विदुषी होत्या तेव्हा त्यांना स्त्रियांना हक्क होते, स्त्रिया वाचत होत्या. पण मधल्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना नाकारलं गेलं सर्वे त्यांचे जे स्वातंत्र्य होतं शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांना नाकारला गेला. त्यांना विचार करायची जी पद्धत असते विचार करायचा स्वातंत्र्य आकारला, बोलायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारलं आणि स्त्री म्हणजे नुसतं शूद्र तिला लेखलं गेलं, तिला काही एक माया म्हणून तिच्याकडे बघितलं गेलं की जिने नुसतं दास्यत्व पत्करलं पाहिजे असं म्हणून तिला वेगळ्या स्वरूपामध्ये मांडण्यात आलं होतं. तर हे वैदिक संस्कारामधून आपण जेव्हा पुढे पुढे जात होतो तेव्हा पहिल्यांदा खंबीरपणे या सर्व गोष्टीला विषमतेला सर्वांना क्रांतिकारी बीज रोवलं ते म्हणजे आपले महात्मा बसवेश्वर. तर महात्मा बसवेश्वरांनी जी आंदोलन सुरुवात केली ती आंदोलन समतावादी होते,
विषमते विरुद्ध लढा देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं आणि वैचारिक आचारिक संस्कारवादी किंवा आचारसंहिता म्हणून आपण ज्याला म्हणतो की ती आचारसंहिता त्यांनी मांडली ती अनुभव मंटपद्वारे. म्हणजे 12व्या शतकामध्ये जर शरणींचा आपण अभ्यास केला तर 770 शरणांमध्ये आपण शरण त्यांना म्हणतो की जे अनुभव मंटपमध्ये आपलं स्वतःचं जे काम होतं नेमाचं काम करून नंतर ते आपल्या अनुभव मंटपमध्ये चर्चासूत्राला परिसंवादाला किंवा वचन लिहिण्यासाठी एकत्र येत होते. आणि त्या 770 मध्ये तेव्हा सुद्धा 33 शरणींनी म्हणजे 70 शरणी आहेत पण त्या शरणींचं 33 शरणींची वचनं आज सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करा जर पर्सेंटेज मध्ये आपण आज जर विचार केला तर किती पर्सेंटेज मध्ये 12व्या शतकात जेव्हा मध्ये स्त्रियांना सर्व त्याचे स्वातंत्र्य नाकारलं होतं. तिला फक्त घर मूल आणि उंबरठ्या बाहेर न जाण्याची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये प्रखरपणे आणि आत्मविश्वासाने संघर्ष दिलेल्या महात्मा बसवेश्वरांनी जी चळवळ उभारली ती चळवळ किती यशस्वीरित्या शरणींनी आचरणात आणली की आणि या सर्व शरणींच्या शिरोमणी किंवा आपण लीडर म्हणतो की अक्क महादेवी आहेत. अक्क महादेवी नंतर गंगांबिका नीलांबिका आहेत की सत्यक्का आहे. अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेल्या वेगवेगळे काम करणाऱ्या सर्व शरणींनी वचन ग्रंथा किंवा वचनं लिहिली. ही सर्वात मोठी म्हणजे आज PhD झालेल्या MA झालेल्या किंवा पोस्ट पदव्युत्तर झालेल्या स्त्रिया जे काम करतात तेच आपल्या 900 वर्षापूर्वी न शिकलेल्या म्हणजे स्त्रियांनी केलं. हे अतिशय गौरवात्मक काम आहे. आता न शिकलेला म्हणण्यापेक्षा ते आपल्यापेक्षा जास्त उच्च विभूषित होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आजची ही डिग्री आहे ती फक्त डिग्रीसाठी आहे. पण आपण खरंच स्वतंत्र झालेलो आहोत का? आपली स्त्री मुक्ती म्हणजे आपण मुक्तपणे विचार करतो का? मुक्तपणे मला आलेले विचार मी समाजामध्ये मांडते का? माझ्या घरातले किंवा वडील बांधवांचंच जे मत आहे तेच मी मांडतं. तर हा मत मांडण्याचा जो अधिकार आहे तो आपण मांडतो का? हे आपण सर्वांनी इथं जमलेल्या माझ्या सर्व भगिनी आहेत सर्वांनीच विचार करायला हरकत नाही की मी आज आधी लहान असताना वडिलांचं ऐकायचं मध्यम वयामध्ये आलं की आपण आपल्या सहचारी आपण आपल्या पतीचं ऐकत असतो. मोठे झाल्यानंतर अजून वयस्कर झाल्यानंतर मी फक्त मुलाचं ऐकेन असं नाही आहे. आपल्या लिंगायत समाजाने महात्मा बसवेश्वरांनी महात्मा फुले ज्योतिबा फुले जे आहेत किंवा सावित्रीबाई फुले नंतर आहेत आंबेडकर गांधीजी हे महामानव झालेले आहेत. महामानवांनी हेच शिकवलेलं आहे. तुम्ही मुक्त विचार करा. मुक्तपणे विचार करणे म्हणजे नुसतं वेस्टर्नाइज होणं असं अजिबात नाहीये. आपलं संस्कृती जपत आपले मत आपलं संस्कार जपत आपण जेव्हा पुढे येतो त्यालाच आपण स्त्रीमुक्ती म्हणतो. आणि आपले विचार आपण ते लिहिले गेले ते ह्या वचनांचा आपण नक्कीच आदर करूया. आणि शालिनीताई दोडमनी मॅडम सांगायचं की आम्हाला आतापर्यंत बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलेत मॅडम पण तुमच्या एवढं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री म्हणता येईल मला अनुवादिका म्हणता येईल की ज्यांनी खूपच जवळजवळ 70 पुस्तकं वहिनी मॅडमनी लिहिलेली आहेत. तर त्यांच्याकडून आम्हाला मोलाचे मोल हवेत आम्हाला. त्याच्या बरोबरीने एक फक्त की जे विणकर म्हणजे आता वेगवेगळे ज्या स्तरामधून जे शरण होते तर एक विणकर म्हणजे जेडर दासीमय्याने एक सुंदर वचन की त्यांनी सांगितलं की ही जी संस्कृती आहे ही पुरुष प्रधानही नसावी स्त्री प्रधानही नसावी तर उभय प्रधान असावी. म्हणजे संसार जो आहे हा सती पती यांच्या योग्य मिलनाने होत असतो. तो नुसतं मिलन म्हणजे हे नुसतं विचारांचं असावं असं नाही. आचार विचार त्याच्यामध्ये संहिता असावी. तर त्यांचं एक मत आहे त्यांचं सुंदर वचन आहे स्तनभार केश संभार वाढलेले स्त्री म्हणतात. ज्या व्यक्तीला स्तन आणि केश संभार आहे आपण तिला स्त्री म्हणतो फिजिकली. दाढीनी मिशा आल्यावर पुरुष म्हणतात. या दोघांमध्ये जो आत्मा वास करतो तो पुरुष नाही ना स्त्री ना रामनाथा. म्हणजे जो आत्मा म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने त्यांनी विचार केलाय. आज मी दिसायला अशी असेल पण माझा आत्मा तुमचा आत्मा सर्वांचा आत्मा सारखाच आहे सर्व समान आहे. तर बसवांनी आपल्याला आत्म्याबद्दल म्हणजे आपला शिवाचार जे आपण माझ्यामध्ये असलेला शिव तुमच्यामध्ये सर्वांमध्ये असलेला शिव एकच आहे. त्याला फक्त वेगवेगळं रूप दिलंय कारण आपल्याला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत.
तर ह्या आपल्या भूमिका करत असताना आपण आपल्या आत्म्याला विचारून मला दिलेलं काम मी माझं प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि मला जे समाजामध्ये अनुभव मंडप म्हणजे चर्चासूत्र आपण मांडलं पाहिजे, वचनांचा अभ्यास झाला पाहिजे आणि आत्ताच्या 21व्या युगात सुद्धा हे वचना शरण शरणींनी लिहिलेलं जे अमूल्य साहित्य आहे ते कालबाल्य झालेलं नाही, ते आजही आपल्याला लागू पडतंय. तर त्याचा जास्तीत जास्त जागर झाला पाहिजे आणि त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याच्याबद्दल संवाद झाले पाहिजे. तर आपले या व्याख्यानमाल्यामध्ये आम्ही असा आमचा प्रयत्न असतो की हे सगळे जे वचन आहेत कन्नडमध्ये आहेत ते आपण मराठीमध्ये सांगूया, जे करून श्रोते ऐकतील आणि आम्हाला आणि आपल्या बरोबर आपण सर्वांनी एक एक पाऊल हळूहळू पुढे टाकूया. तर महात्मा बसवण्णांचे विचार पुरोगामी आपण म्हणतो, सत्यशोधक, समतावादी हे आहेतच. पण त्यांनी दोन म्हणजे दान आणि दासोह, आपल्याला अजून एक त्यांनी एक रत्न दिलंय की दासोह करा. दासोह म्हणजे दान करत असताना दोन व्यक्तींमध्ये दान होत असतं, म्हणजे एक देणारा असतो आणि एक घेणारा असतो. तिथं वरिष्ठ आणि कनिष्ठची भूमिका येते. पण जेव्हा आपण दासोह म्हणतो, दासोह मध्ये एक देणारा नसतो, तर जे आहे ते आपण समाजाला आपण देणं लागू असतो, ही भावना असते तिथं, म्हणजे त्यागाची भावना येते. त्यामुळे आपल्याला त्यांनी दासोह करायला सांगितलंय आणि कायक म्हणजे प्रत्येकीने काम केलं पाहिजे. प्रत्येकीने नाही, प्रत्येकानेच काम केलेलं पाहिजे. काम करून आपण आपली भूमिका सांभाळा. आणि एवढं सांगून मी आपला आजचा विषय का घेतला तर मॅडम म्हणाल्या आजचा विषय आपण का घेऊ, कारण आजचा पार्लिमेंटमध्ये आपण बघतोय सर्वात महत्वाचं महिला बिल पास होते. त्यासाठी सध्या राज्यसभे लोकसभेमध्ये बरेच चर्चासूत्र चालू आहेत. म्हणजे 33% महिलांना आरक्षण मिळावं आणि ते आरक्षण नसेल तर महिलांना कसं प्रोत्साहन देऊन त्यांना त्या स्तरावरती उंचावलं गेलं पाहिजे, याच्यासाठी चर्चासूत्र चालू आहेत. पण ह्या गोष्टी महात्मा बसवण्णांनी 900 वर्षापूर्वीच करून ठेवल्या आहेत हे सांगायला अतिशय ही आपली अभिमानाची गोष्ट आहे आणि आजच्या काळाला अनुसरून हा विषय आपण निवडलेला आहे. तर इथे सांगून आज मी माझी मॅडमची ओळख परिचय करून देते. आता मॅडम ह्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या समोर आलेल्या आहेत. मॅडमचं MA MAd मॅडमनी केलेलं आहे. 2 मिनिटं. मॅडम सांगलीहून मॅडमचं शिक्षण झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा मी मॅडमची पुस्तकं वाचत असते तेव्हा मला म्हणजे कौतुक वाटतं की या वयात मॅडम किती ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे नेहमी त्या कम्प्युटरवरती म्हणत असतात की मला हे लिखी आहे, एक आर्टिकल मागवलं होतं तेव्हा मॅडम म्हणाले की तुझ्याकडे कुठली आहे, माझ्याकडे हे आहे. म्हणजे मॅडमचा जन्म विचारला तर 1955 मध्ये मॅडम जन्मलेल्या आहेत. 5 मॅडमचा जन्मदिनांक आहे 5 मे 1955 मध्ये. मॅडमचं पूर्ण नाव शालिनी श्रीशैल दोडमनी आणि मॅडम आता राहायला उगार खुर्द, अथनी तालुका, बेळगाव जिल्हा बेळगाव येथे राहतात. मॅडमचा जन्म सोलापूरमध्ये माळीनगर येथे झालेला आहे. त्यांचं शिक्षण MA MAd शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरातून झालेलं आहे. त्यांनी आई वडील आणि सासू सासरे दोघांचं नाव दिलंय, हे अतिशय कौतुकाचं नाव. मॅडमच्या आई वडिलांचं नाव आहे सौ विठाबाई तमन्ना माळी आणि तमन्ना निंगप्पा माळी. सासऱ्यांचं नाव आहे सोमलिंग साबू दोडमनी आणि शिवनिंगप्पा सोमलिंग दोडमनी सासूबाईंचं, आणि त्यांचे पतिदेव आहेत श्रीशैल सोमलिंग दोडमनी. असा हा पूर्ण परिवार, म्हणजे त्यांची सुरुवात त्यांनी पूर्ण परिवाराने दिली आहे. मुलगा आणि सून आहेत निजागंध दोडमनी, पूजा दोडमनी आणि त्यांचे छोटे नातू हर्ष आणि गिरीश. या सर्वांचं आणि सहपरिवाराचं मी या आपल्या व्याख्यानमालामध्ये बसव मंचावरती सहर्ष स्वागत करते. मॅडमचं जर बघितलं आपण तर त्यांचं प्राथमिक प्रौढ शिक्षण माळीनगर येथे झालंय. नंतर शिवाजी विद्यापीठात एक्सटर्नल त्या शिक्षणाची सुरुवात, ग्रॅज्युएट BAd सांगली पुतळाबेन महाविद्यालयामध्ये झालंय, MAd सांगली पुतळाबेन. नंतर मंगसुळी येथे सहशिक्षक म्हणून त्यांनी शिक्षक म्हणून शिकवायला सुरुवात केली. नंतर त्यांनी शेडबाळ मॉडेल शाळेत मुख्याध्यापिका म्हणून मंगसुळी येथे सहशिक्षक. नंतर वेगवेगळ्या असं
महाविद्यालयामध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मॅडमनी सहशिक्षक, प्रोफेसर आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून अशी आपली जबाबदारी केलेली आहे. नंतर त्याच बरोबरीने त्यांनी DPEP प्रशिक्षण मंगळूर, धारवाड इथून घेतलेलं आहे. नंतर कम्प्युटर मास्टर शिक्षण बेळगाव येथे केलेलं आहे आणि म्हणूनच मॅडम आज कुशलपणे जवळजवळ 70 पुस्तकं लिहू शकलेत, कारण त्यांनी कम्प्युटरचाही कोर्स त्यांनी त्याच्या बरोबरीने केलेला आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. तर पहिला 1996 मध्ये वैचारिक साहित्य पुरस्कार महानुभाव आंतरभारती अमरावती. नंतर 97 मध्ये चाफेकर पुरस्कार कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद बिदर. 78 मध्ये चन्नबसव पट्ट देवरू पुरस्कार बसवधर्म प्रचार संस्था भालकी. 2002 शरण साहित्य रत्न गौरव पुरस्कार श्री मोटगी मठ अथनी. 2003 जनप्रिय शिक्षक पुरस्कार कर्नाटक राज्य सरकार बेळगाव. 2006 सन्मान पत्र बसव योग मंडप बळोबाळ गोकाक. 2010 समाजभूषण पुरस्कार लातूर. 2015 सन्मानपत्र बसवदृष्टी केंद्र कोल्हापूर. 2017 बसवश्री प्रशस्ती महाराष्ट्र बसव परिषद भालकी. 2018 डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू साहित्य प्रशस्ती भालकी. 2019 महामाता कल्याणम्मा प्रशस्ती बेळगाव. अशा विविध स्तरावरती आपल्याला म्हणजे पुरस्कृत व्यक्ती आपल्या मंचावरती येत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत, हे आपलं भाग्य म्हणायला हरकत नाही. त्यांनी वेगवेगळ्या याच्यावरती पण काम केलेलं आहे. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद सभासद आहेत, शरण संस्कृती अध्ययन केंद्र निडसोशी, बसवपथ मराठी त्रैमासिक संपादक मंडळ सदस्य आहेत. नंतर बसव केंद्र कोल्हापूर सभासद. काही ठिकाणी मी थोडेस आता वगळती आहे, कारण मॅडमचं आपण बोल ऐकण्यात जास्त उत्सुक आहोत. आणि अजून महत्वाचं म्हणजे 12वीचं मराठी पाठ्यपुस्तक मंडळ बेंगलोर त्या सदस्य आहेत. असं त्यांनी जी मलाकडे लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 60 पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत आणि अजून 10 पुस्तकं ते अजून मार्ग म्हणजे आगामी प्रकाशन आहेत. तर त्यांची नावं मी पूर्ण वाचत नाही, कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण ते शेअर करूया. आणि ह्या अशा बहुचर्चित अतिशय ज्येष्ठ व्यक्तींनी इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. आणि इथं मी माझी प्रास्ताविक ओळख इथं संपवते आणि मला बोलायला वेळ दिलात, माझं ऐकून घेतलं म्हणून मी इथं परत सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि माझे धन्यवाद देते. शरणू शरणार्थी. खरंच विलक्षण वाटलं. अशी विलक्षण प्रतिभा असलेल्या आजच्या व्याख्याता शालिनीताई दोडमनी यांना मी विनंती करते की मंच खुला आहे, आपले विचार ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. शालिनीताई दोडमनी. सर्वांना शरणू शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आता वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमालेचं 27वं पुष्प हे आज उमटलं जाणार आहे. त्यामध्ये माझा दिलेला विषय जो आहे हा 12व्या शतकातील शरणी आणि त्रिमुक्ती हा आहे. सर्वात प्रथम मी शशिकांतांना, त्याचबरोबर जयश्रीताई, जयश्री पाटील, विद्या, गिरिजा, सुजाताताई, दानम्माताई, त्याचबरोबर रुद्रमूर्ती, राजन्ना या सर्व या व्याख्यानमालेचे जे संयोजक आहेत या सर्वांना मी आभार मानते. आणि त्याचबरोबर त्यांनी मला जे काही हे आमंत्रण दिलं, ही गोष्ट बऱ्याच वेळा जयश्रीताईंनी सांगितली, परंतु मी जिथं राहते तिथं रेंज नसल्यामुळं आणि बऱ्याच वेळा माझा नातू हे सगळं आयोजित करत असतो, तोही इथं जाग्यावर नसल्यामुळं मला याच्यात सहभागी व्हायला उशीर झाला. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते, क्षमस्व. या ठिकाणी आजचा जो काही विषय दिलेला आहे हा विषय जो खरोखर आजच्या काळामध्ये आपल्याला स्त्री मुक्ती मिळालेली आहे का, हा आम्ही स्वतःलाच करायचा प्रश्न आहे. आता इथं या मुक्ती याचा अर्थ 12व्या शतकात कसा लावला गेला आणि आत्ताच्या काळात
ही स्त्री मुक्ती म्हणजे त्याचा अर्थ काय लावला जातो ह्याच्यावर ही गोष्ट आधारित आहे. तुम्ही जर पाहिलं तर 12व्या शतकामध्ये देखील स्त्रीला राक्षसी म्हटलेलं आहे, स्त्री ही अडथळा म्हटलेला आहे आणि त्याला शरणांनीच चळवळीमध्ये स्त्रीला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, समता दिलेली आपण पाहतो. यासाठी अलम प्रभूंचं वचन अतिशय बोलकं आहे. सोन्यास माया म्हणणाऱ्यांनो, सोने माया नाही. स्त्रीला माया म्हणणाऱ्यांनो, स्त्री माया नाही. जमिनीला माया म्हणणाऱ्यांनो, जमीन माया नाही. मनापुढे असणारी आशाच माया आहे गुहेश्वरा. विचार करून बघा, किती 12व्या शतकात देखील अशा प्रकारची ही जी काही स्थिती होती, स्त्रीला कुठल्याही प्रकारचे अधिकार तेव्हाही नव्हते, हे आपल्याला सहज या वचनावरून लक्षात येते. त्याचबरोबर जैन बौद्ध धर्मात देखील स्त्रीला प्रथम अडथळाच आलेला होता. नंतरच्या काळात त्यांना हा स्त्री समानतेचा मार्ग किंवा स्त्रियांना देखील धर्मामध्ये एक गौरवाचं स्थान देण्यात आलेलं आपण पाहतो. परंतु स्त्रीकडं एक संपत्ती म्हणून, एक माया म्हणून, भोग वस्तू म्हणून, विषकन्या म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलेलं आपण जर पाहिलं तर मात्र आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आता मुक्ती म्हणजे काय? 12व्या शतकामध्ये मुक्तीचा अर्थ काय होता नेमका? तर आत्मा आणि परमात्मा या दोघांच्या मध्ये जे काही आपण गुण आहेत किंवा त्यातून बाहेर पडणं किंवा आजच्या आपल्या विचारानुसार किंवा आजच्या परिस्थितीनुसार, लोकांच्या बुद्धीनुसार आपण काय म्हणतो, मुक्ती कधी मिळेल तर मेल्यावर मिळेल. आणि ही जी काही गोष्ट आहे ही शरणांनी खोटी केलेली आहे. मरणानंतर मिळणारी मुक्ती शरणांना अभिप्रेत नाही. तर शरणांना मुक्ती ही याच देही, याच डोळा त्यांनी लोकांना दाखवून दिलेली आहे. ती कशा पद्धतीने दाखवून दिली? तर यासाठी मला एक उदाहरण किंवा कथा इथं योग्य वाटते सांगायला. एक भारतीय मित्र आणि आफ्रिकेतील आपल्या मित्राकडं भेटायला जातो. हा आफ्रिकेतील मित्राकडं भरपूर जनावरं होती, शेती होती, चांगलं राजेशाही थाटाचं घर होतं, राजवाड्यासारखं सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. त्याच्याजवळ काय नाही असं काही नव्हतं. हा भारतीय मित्र तिथं एवढ्या लांब आफ्रिकेत गेला तेव्हा मित्र त्याला विचारतो की तू एवढ्या लांब का आलास? त्याचा आदरातिथ्य सर्व चांगलं करून त्याने हा प्रश्न विचारल्याबरोबर, अरे तुला कसं काय माहित नाही की आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिरे मिळतात आणि ह्या हिऱ्यांच्या शोधात मी या ठिकाणी आलेलो आहे. ह्या हिऱ्यांच्या शोधात आलेले हे हिरे म्हणजे काय हे तो आफ्रिकन त्याचा मित्र विचारतो. त्याला हिरे म्हणजे काय हेच मुळात माहित नव्हतं. मग ह्याने भारतीय मित्रांनी त्याला हिरे खूप महाग आहेत, मौल्यवान आहेत, ते कुठेही मिळत नाही, त्याची किंमत खूप आहे असं वर्णन केल्यानंतर आफ्रिकन मित्राला हिऱ्याविषयी कुतूहल निर्माण होतं. कुतूहल निर्माण झाल्यानंतर हा मित्र सर्व आदरातिथ्य घेऊन तिथून हिऱ्यांच्या शोधामध्ये बाहेर पडतो. हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडल्यानंतर ह्या आफ्रिकन मित्राला देखील वाटतं की आपणही का घेऊ नये ह्या हिऱ्यांचा शोध. म्हणून तो आपली सगळी जमीन, घर, सर्व वस्तू विकून तो हिऱ्याच्या शोधात जातो. तो खूप शोधाशोध करतो परंतु त्याला कुठेही हिरे मिळतच नाहीत. कारण हिरे म्हणजे काय, हिरे कसे असतात हेच ज्याला माहित नाही तो त्या हिऱ्यांना कसं काय ओळखणार आणि त्याचा कसं काय शोध घेणार, हा मूळ प्रश्न होता त्याचा. आणि शेवटी तो एका जंगलामध्ये मरण पावतो. काही काळ गेल्यानंतर हा मित्र पुन्हा त्याच्याकडं जातो की त्याच्याकडे जाऊन आदरातिथ्य घेऊन भारतात परत फिरायचं म्हणून. त्याला देखील काही थोडेफार हिरे मिळतात परंतु तो फारसं काही न हाती लागल्यामुळं परत तिथे येतो. आल्यानंतर तिथला दुसरीच व्यक्ती त्याच्या समोर येते आणि सांगते की तो लिंगैक्य झालेला आहे, मरण पावलेला आहे आणि या ठिकाणी मी त्याची ही सगळी संपत्ती घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी आहे, तरी तुम्ही या आणि आजचा दिवस माझा आदरातिथ्य स्वीकारून
जाऊ शकता. तेव्हा तिथं बसल्यानंतर टेबलावर त्याला काही एका बाउलमध्ये काचेचे तुकडे दिसतात. जवळ जाऊन पाहतो तर हे तर सर्व हिरे आहेत, लहान मोठे. तेव्हा तो त्याला विचारतो की हे हिरे तुम्ही कुठून आणले एवढे? म्हटल्याबरोबर तो म्हणतो की इथंच आमच्या बागेत पाठीमागच्या बाजूला खांदत असताना त्या ठिकाणी हे तुकडे सापडलेले आहेत. विचार करा की ह्या हिऱ्याची किंमत त्यालाही माहित नव्हती आणि आफ्रिकेतील लोकांनाही ही किंमत किंवा त्या हिऱ्याविषयी फारशी कल्पना नव्हती. आता त्याला लक्षात येतं की आपला मित्र ह्या हिऱ्याच्या शोधात जाऊन माहीत नसल्यामुळं मरण पावला आणि इथले हे एवढं सगळं हिऱ्याची खाणच त्याच्या जमिनीमध्ये आहे आणि हे सोडून तो कुठे गेलाय तर मरण पावण्यासाठी दुसऱ्याच मार्गाला शोधत शोधत गेलेला आहे. आज आपलीही परिस्थिती तशीच आहे. आम्ही मुक्तीच्या शोधामध्ये सगळीकडे बाहेरच डोंगरावर ह्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये किंवा इतर देवदेवळामध्ये मंदिरातून सगळीकडे शोधत फिरत आहोत, परंतु आम्हाला ही मुक्ती आपल्या शरीरातच आहे हे मात्र आपल्याला शरणांनी दाखवून दिलेलं आहे. ही गोष्ट आपण चांगली लक्षात ठेवली पाहिजे. शरणांनी त्या काळात याच देही याच डोळा आपल्याला मुक्ती मिळवता येते. ती कशी मिळवता येते तर हे जे काही आपल्याला मिळालेला देह आहे, हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. त्याचबरोबर आपल्यात जो काही परमात्म्याचा अंश आलेला आहे, हा परमात्म्याचा अंश हा जो काही आलेला आहे तो किती 7 गुणांनी आपल्याला तयार झालेला दिसतो. हे 7 गुण कोणते? ज्ञान, पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद आणि शक्ती. हे आत्म्याचे गुण आहेत. हे आत्म्याचे गुण आम्ही कधी पाहतच नाही. आम्ही पाहतो ती फक्त शरीर आणि शरीरातील कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचाच आम्हाला उमग होतो, परंतु आत्म्यामध्ये असलेले हे जे काही गुण आहेत हे गुण आम्हाला दिसत नाही. जेव्हा हे आत्म्याचे हे जे काही गुण आहेत हे जर शाबूत असतील, आत्मा हा अमर आहे हे जर सत्य असेल, तर याच देहात ह्या गुणांची जोपासना केली तर आम्हाला याच देहात मुक्ती मिळू शकते. ज्ञान म्हणजेच परमात्मा आणि हे आपल्या शरीरामध्ये सगळीकडं जे काही आहे ते सृष्टीचं, ह्या जगाचं, स्वतःचं, परमात्म्याचं ज्ञान करून देत. हा ज्ञान गुण आहे आत्म्यामध्ये. त्याचबरोबर पवित्रता. पवित्रता हा अतिशय महत्वाचा गुण आहे. बसवेश्वरांनीच एक सप्तसूत्र मध्ये सांगितलेलं आहे, कळबेडा कलोबेडा. हेच वचन जे आहे हे वचन तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला आवडेल. चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, कोणावर रागवू नको, कोणाचा अनादर करू नको, आत्मप्रशंसा करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको. हीच अंतरंग शुद्धी आहे, हीच बहिरंग शुद्धी आहे, हीच कुडल संगम देवास प्रसन्न करून घेण्याची रीत आहे असं बसवण्णांनी सांगितलेलं आहे. आणि हीच गोष्ट बसवादी अनेक शरणांनी देखील सांगितलेली आपण अनेक वचनांमधून पाहतो. ही पवित्रता म्हणजेच कर्मेंद्रियामध्ये येणारी पवित्रता प्रत्येक आत्म्यामध्ये असली पाहिजे. आणि हे सर्व कर्मेंद्रिय ही जी आहेत ही जर आम्ही शुद्ध ठेवली तर मात्र आपल्याला ही मुक्ती मिळणं शक्य आहे. प्रेम. आत्म्यामध्ये ह्या जो काही प्रेमाचा गुण आहे, तुम्ही वैऱ्याला देखील प्रेमाने जिंकू शकता. सावित्रीबाईंच्या जेव्हा किंवा ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी आलेले लोक होते, त्यांना देखील परतवण्यामध्ये हे त्यांचं प्रेमच आपल्याला दिसून येते. म्हणजे अनेक लोकांच्या महात्म्यांच्या चरित्रामध्ये ह्याचा प्रेमाचा आपल्याला उल्लेख किंवा प्रेमात हे समानता जेव्हा महात्म्यामध्ये असेल किंवा त्याच्या मनामध्ये असेल, समानता हृदयामध्ये असेल, हृदयवंतिकी असेल, तेव्हाच तिथं प्रेमाचा उदय होतो. आणि हे आज तर तुम्ही पाहता की सगळीकडे
हृदय आघाताचं आपण प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात पाहतो. प्रेम जिथं असेल तिथं हृदय आघात होत नाही. डॉक्टर देखील सांगतात हृदय आघात झालेल्या व्यक्तीला, घरातील लोकांना, की त्याच्याशी प्रेमाने वागा. म्हणजेच याचा अर्थ हा संबंध आहे प्रेमाचा तो हृदयाशी आहे. शरीरात आपल्याला जे काही सतत ठोकठोक ठोकठोक करणारं हृदय आहे, जे कधीही बंद पडल त्यावेळेसच त्या देहातून पार पडत असते, असं हे हृदय दिलेलं आहे. परंतु या हृदयात जर प्रेमच नसेल, फक्त स्वार्थीपणा किंवा अहंकार असेल, तर मात्र आपलं हृदय काहीही उपयोगाचं होत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारचे आपल्याला रोगाला देखील बळी जावं लागतंय. ही अतिशय प्रकर्षानं आजच्या काळात स्पष्ट करणारी अशी गोष्ट आहे. तेव्हा माझ्या सर्व बंधू भगिनींना मी एकच विनंती करेन की प्रेम सर्वांना हवंय, आणि हे प्रेम तुमच्या हृदयात जेव्हा जोपासाल तेव्हाच आम्ही 12व्या शतकातील शरणांनी केलेल्या चळवळीचं जे काही कल्याण राज्य होतं, ह्या कल्याण राज्याची आपल्याला अनुभूती मिळू शकेल. त्यानंतर शांती. शांती ही आपली श्वास जी काही प्रणालिका आहे, ह्या श्वास प्रणालिकेचं हे द्योतक आहे. ही शांती आपल्याला असेल तर आपण सर्व काही उपभोगू शकतो. जर समजा शांतीच नसेल तर मात्र आपल्याला काही शक्य नाही. त्याच्यासाठी आपण योग करतो, प्राणायाम करतो, इतर गोष्टी करतो, पण ह्या सर्व मर्यादित आहेत, शरीराला सीमित आहेत. मुळात जी काही आपल्याला पाहिजे ही शांती जर पाहिजे असेल तर आपली श्वास प्रणालिका ही शाबूत राहिली पाहिजे, एकसारखी राहिली पाहिजे, तरच मात्र आपल्याला ही शांती मिळू शकते. त्यानंतर ह्या 4च गोष्टीवर पुढच्या 3 गोष्टी अवलंबून आहेत. कोणत्या? तर सुख, आनंद आणि शक्ती. सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर वरच्या ज्ञान, पवित्रता, प्रेम आणि शांती या गुणांचा आपल्या जवळ संग्रह असला पाहिजे, उगम असला पाहिजे, तरच आपल्याला सुख मिळतंय. आपण जर समजा चांगलं भोजन समोर आहे आणि दुःखद वार्ता ऐकल्याबरोबर आपल्याला हे उत्कृष्ट असं भोजन देखील काय व्हायला लागतंय, नकोसं वाटायला लागतंय. म्हणजेच सुख हे कुठल्या लौकिक किंवा इतर काही ज्या काही बाह्य गोष्टी आहेत त्यातून सुख मिळत नाही, तर सुख हे आंतरिक आहे आणि ते ज्ञान, पवित्रता, प्रेम आणि शांती यांच्या गुणातूनच आपल्याला प्राप्त करून घेता येते. त्यानंतर आनंद. आनंद म्हणजेच आपली जी काही पंच कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ह्यांच्यातून बंधमुक्त होण्यासाठी आपल्याला आनंद हे मिळवणं भाग आहे. आणि ते कधी मिळतं, तर हार्मोन्स, आपल्या देहातील जे काही हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स याच्यामधून आपलं हे असंतुलन जे काही शरीराचं किंवा रोग निर्माण होण्याचं कारण आहे, हार्मोन्स असमतोल होणं, यामुळं आपण आनंदाला पात्र होत नाही किंवा आनंद आपल्याला मिळू शकत नाही. त्यानंतर शक्ती. शक्ती म्हणजेच आपल्यातील आत्मानंद, परमानंद, ह्यालाच आपण काय म्हणतो, शक्ती. आणि ही शक्ती केव्हा मिळते? हे वरचे जे काही 4ही गुण आहेत, हे गुण ज्ञान, पवित्रता, प्रेम आणि शांती हे जर आपल्या जवळ असतील तरच आपल्यात शक्तीचा उदय होतो. आणि त्या शक्तीच्या उदयावर आपलं दुर्बळ शरीर देखील आपण सबळ करू शकतो, किंवा अबला असणारी स्त्री देखील सबला होऊ शकते. हे आजच्या काळात देखील आपल्याला बऱ्याच उदाहरणावरून लक्षात येईल. आणि ह्या सर्व जर समजा आपल्याजवळ शक्तीच नसेल, शारीरिक शक्ती आहे, परंतु जर त्याच्यावर एखादा आघात झाला वरच्या ह्या गुण नसल्यामुळं, तर मात्र आपण एकदम खचून जातो आणि त्याच वेळेस आपण कोलमडून पडण्याची शक्यता देखील असते. हा मांसपेशीशी संबंधित असल्यामुळं ही जी काही शक्ती आहे, इच्छाशक्ती, आत्मशक्ती, त्या सर्व शक्ती ज्या काही आहेत, ह्या सर्व शक्तीचा उगम ह्या शक्तीमध्ये आहे. आणि ही शक्ती कुठून प्राप्त होते, तर वरच्या ज्ञान, पवित्रता, प्रेम आणि शांती याच्यामधून आपल्याला प्राप्त होते. ही सांगितलेली शरणांनी काय आहे, याच देहात
याच काळात किंवा देहामध्ये आपल्याला मुक्तीचा अनुभव घेता येतो, अनुभूती घेता येते. ही गोष्ट आम्ही लक्षातच कधी घेतलेली नाहीये. शरणांनी सांगून ठेवलंय, शरणांनी खूप वचनं सांगितलेली आहेत, परंतु आम्हाला हे माहित नाही. बसवण्णांच्याच त्या वचनावरून सप्तसूत्र जी आहेत, ही सप्तसूत्र फक्त आचरण केली तर आम्ही सुखी होऊ शकतो, ह्याची खात्री बसवण्णांनी त्याचबरोबर बसवादी सर्वच शरणांनी दिलेली आपण पाहतो. परंतु त्याकडेच आमचं मुळात दुर्लक्ष होतंय. हे आपले गुण आहेत, जे 7 गुण आहेत, हे जर आम्ही जोपासले आणि आपल्या जवळ त्याचा संग्रह केला तर मात्र आपल्याला शरणांनी सांगितलेली मुक्ती या देहात मिळवू शकतो. आता ही मुक्ती जी काही मिळते, आजच्या काळातल्या इतर लोकांनी सांगितलेली मुक्ती म्हणजे मरणानंतर मिळणारी मुक्ती. मग त्यासाठी आपल्याला स्वर्ग नरक, पाप पुण्य ह्या गोष्टी, पूर्वजन्म पुनर्जन्म, ह्या सर्व गोष्टीतून जावं लागतंय. कर्मकांड सिद्धांत, या ज्या काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला आज या मरणानंतर मिळणार आहेत असं सांगितलं जातं. कुणी पाहिलंय मरणानंतर? हे माहित होतंय का? शक्यच नाहीये. मेल्यानंतर पुन्हा आपल्याला या गोष्टीचा अनुभव घेता येणं किंवा घेतला तरी पुन्हा नंतर सांगता येणं ही अशक्य पराकोटीची गोष्ट आहे. त्यामुळं अशा मुक्तीच्या माग आपण लागणं ही खूप मोठी चूक आहे. ही आमची अंधश्रद्धा आहे. आणि म्हणूनच शरणांनी सांगितलंय, तुम्ही कुठल्याही ज्योतिषाच्या माग लागू नका. मुहूर्त, चांगला मुहूर्त, वाईट मुहूर्त याच्या माग लागू नका. 32 गुण, विवाह करताना 36 गुण, ह्या गोष्टी पाहू नका. वास्तुदोष म्हणून आपलं चांगलं घर पाडू नका. त्याचबरोबर स्वर्ग नरक या कल्पना घेऊन पुराशी देव देवळं फिरत बसू नका. पाप करायचं आणि पुण्य मिळवण्यासाठी कुठल्या तरी नदीत जाऊन स्नान करणं, कुठल्या देवळात जाऊन अभिषेक करणं किंवा पूजा बांधणं किंवा तिथं दक्षिणा देणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि याच्या मागे लागून आम्ही आमचा आमूलाग्र असा वेळ जो कायक आणि दासोहासाठी राखून ठेवायला पाहिजे, तो वेळ आम्ही कशात घालवतोय? ह्या व्यर्थ अशा गोष्टीमध्ये आम्ही घालवत आहोत. म्हणून बऱ्याच संतांनी, तुकारामांनी देखील बऱ्याच अभंगामधून सांगितलेलं आहे, ह्या अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. हे सर्व थोतांड आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच, तुमच्या जर आत्म्यामध्येच तुमच्या परमात्म्याचं दर्शन घेऊ शकता. ही गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेली आपण पाहतो. आता शरणांनी सांगितलेली कुठलं, स्त्रीला कोणती भूमिका दिलेली आहे? तर ती माया आहे, ती संपत्ती आहे, ती लोकांचं अध्यात्माच्या मध्ये अडचण आहे. हे जे काही सांगितलेलं आहे हे सर्व खोटं असून तुमच्या मनासमोरची आशा, मग आशेविना आपल्याला जगता येते का? हा पुन्हा एक तुमचा प्रश्न असणार आहे. आशा हवी, पण कशात आशा हवी? तर ह्या सप्त गुणांच्या मध्ये, बसवण्णांनी सांगितलेल्या सप्त ह्या गुणांच्या मध्ये, अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धीमध्ये आपल्याला खरी मुक्ती मिळणार आहे, ह्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. याचं ज्ञान आपण आपल्या रोमारोमात साठवून ठेवलं पाहिजे, असं मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करून ही गोष्ट सांगते. आता या काळातील शरणींच्या विषयी सांगायचं म्हटलं तर आज जो काही आपण 33% आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणून संसदेमध्ये जे काही विधेयक मांडलं, त्या विधेयकाला नाव देखील काय दिलेलं आहे? महिला वंदन म्हणून दिले. वंदन म्हटलं तर फक्त पुन्हा तुम्हाला देवाऱ्यात नेऊन बसवलंय. देवाऱ्यात तुम्ही फक्त पूजा घेतच बसायचं, बाकीचं कशातही समानता किंवा इतर कोणत्याही गोष्टीत कोणताही हक्क मागू नये, हे न कळत तुम्हाला सुचवलं गेलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज आम्ही स्त्रियांच्या मध्ये किंवा सर्वसामान्य समाजामध्ये आपल्याला काय दिसतंय की स्त्री मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य, समानता आणि स्वैराचार. म्हणजे स्त्री मुक्ती आहे का? विचार करून बघा. आम्हाला स्वातंत्र्य दिलं म्हणजे आम्ही स्त्री मुक्त होतोय का?
आम्हाला समानता दिली म्हणून आम्ही स्त्री मुक्त होतोय काय? ह्याच्यासाठी पण आमच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उदाहरण डोळ्यासमोर अगदी चकचकीत शुद्ध स्वरूपात सामोरं आलेलं आहे की त्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्येच त्यांच्या जागी आपल्याला उभा करून पाहू शकतो. त्या विधवा होत्या, आदिवासी होत्या, म्हणून त्यांना संसदेच्या पूजेमध्ये किंवा उद्घाटन प्रसंगी हजर राहायला आमंत्रण दिलं गेलं नाही. किती खेदाची गोष्ट आहे ही. विधवा होणं ही काही कुणाच्या हातातली गोष्ट नाहीये. आदिवासी म्हणून जन्माला येणं ही कुणाच्या हातातली गोष्ट नाहीये. आणि तरी देखील स्त्रीला जर असली ही समानता देऊन राष्ट्रपती पद देणं हे हास्यास्पद म्हणायला पाहिजे. काय उपयोग आहे अशा पद्धतीचा? ही समानता आम्हाला पाहिजे का? विचार करून बघा, आत्मनिरीक्षण करून बघा. आज आपण स्त्री मुक्ती म्हणून अगदी खूप मोठ्या प्रमाणात ह्या स्त्री मुक्तीचा काय करतोय, डांगोरा पिटतोय. ह्या स्त्री मुक्तीमध्ये जर खरोखर स्त्री मुक्ती असेल तर ह्या आपल्या स्त्री मुक्ती आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, समानता थोडीफार मिळालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये जास्त काय घुसडलेलं आहे तर स्वैराचार घुसडलेला आहे. अभिव्यक्तीमध्ये आणि वर्तणुकीमध्ये, आचरणामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला स्वैराचार हा मोठ्या प्रमाणात जास्त दिसतो आणि स्वातंत्र्य आणि समानता ही कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते. हे तुम्हाला देखील सर्वांना आजच्या काळात पटणारीच गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. विचार करून बघा, आज जे काही अनाथ आश्रम मुलांची आपण पाहतो किंवा बाल गुन्हेगारी आपण पाहतो, ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे त्याचा शोध घ्या. ह्या सर्व आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्ही काय करायला लागलं, पैशाच्यासाठी किंवा नोकरीच्या मागे जाऊन आमच्या मुलांच्याकडं संस्कार देण्यामध्ये कमी पडतोय, आमच्या घराकडे लक्ष देण्याकडे आम्ही कमी पडतोय आणि हे सर्वही करून देखील आम्ही त्यांना योग्य न संस्कार दिल्यामुळं किंवा आमचे विचार हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं वाहवत गेल्यामुळं आम्ही ह्या बाल संस्कार केंद्र किंवा उभी करावी लागतायत. तर हे जे काही संस्काराविना जे काही वाढणारे अनाथ आश्रम आहेत, ह्याला कारण जर कोण असेल तर आम्ही त्याला थोड्याफार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात, पुरुष असला तरी जास्त प्रमाण हे स्त्रीकडेच बोट दाखवलं जात आहे. कारण स्त्रीला दोन्ही भूमिका, पुरुषाची आणि स्त्रीची दोन्ही त्या ठिकाणी भूमिका पार पाडाव्या लागतात. हे आपण सहज आपल्या संसारामध्येच त्याचं चित्रण पाहतो. पुरुषापेक्षा जास्त जबाबदारी कुणावर पडते? स्त्रीवर पडते आणि तिथंच आपण कुठंतरी कमी पडतोय असं मला वाटतंय. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही वृद्धाश्रम आहेत, आज वृद्धाश्रमाची संख्या का वाढते? थोडंसं आत्मपरीक्षण करून बघा. का वृद्धाश्रम वाढतात? ज्या मुलांना आम्ही लहानाचं मोठं अगदी तोंडाचा घास काढून घातलं जातंय किंवा त्यांचं घरदार सगळं विकून त्यांच्या शिक्षणावर आम्ही पैसा खर्च करतो, काबाड कष्ट घेतो आणि ही मुलं अनाथ आश्रमात ढकलून आई वडिलांना परदेशात जातात किंवा इथंच भारतातही राहणारे लोक आहेत. का हे वृद्धाश्रम वाढतायत? म्हणजे आपण पुन्हा एकदा म्हणायला लागतं की स्त्रीची विरोधी आहे किंवा शत्रू आहे असंच म्हणावं लागेल का? असं म्हणायची माझी तरी इच्छा नाहीये. परंतु हे जे काही वातावरण आहे, स्त्री मुक्तीच्या नावाखाली हा जो काही स्वतंत्रतेचा डांगोरा चालू आहे, हे जे काही चालू आहे हे खरोखर स्त्री मुक्ती आहे का? हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. फक्त वृद्धाश्रमात आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं असं म्हणता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हटल्यासारखं अनेक घरातून वृद्धांची हेळसांड होताना आपण पाहतो. त्यांनी बोलत नाहीत कारण आपल्या घराण्याची अब्रू, आपल्या मुलाची अब्रू याला भिवून हे लोक सहन करत जातात. परंतु इथं देखील आपल्याला जर चित्र पाहायला मिळतं तर हे स्त्री मुक्तीचं चित्र नव्हे. ती पण स्त्री आहे, तू पण स्त्री आहे. घरातील प्रत्येक स्त्री
ही काय आहे, मुक्त आहे किंवा स्वतंत्र आहे, तिलाही समानता हवी आहे. हे सर्वांनीच, घरात सासू असो, सून असो, बहीण असो, नणंद असो, जाऊ असो, मुलगी असो, कुणीही असो, तिने ही समानता मान्य केली पाहिजे. या ठिकाणी जसं शरणांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जसा आत्मा आहे, आपल्यात जसा परमात्म्याचा अंश आहे, तसाच त्यांच्यामध्ये देखील परमात्म्याचा अंश आहे. हे पाहून आम्ही एकमेकांच्या सहयोगानं संसार केला पाहिजे किंवा जीवन जगलं पाहिजे, तरच ही स्त्री मुक्ती होणार आहे. नाहीतर ह्या असल्या स्त्री मुक्तीचा काय उपयोग आहे? ह्या उपयोगाचा स्त्री मुक्ती नव्हे, असं माझं तर मत आहे. बऱ्याच ठिकाणी अशा ह्या खुळकट कल्पना ज्या काही समाजात पेरल्या जात आहेत, ह्या त्याच्यापासून महिलांनी प्रथम, स्त्रीनी सावध राहून, आत्मपरीक्षण करून, आत्मनिरीक्षण करून, बाहेरचं सर्व वातावरण पाहून आपलं जीवन आपणच आखलं पाहिजे. आपलं जीवन आपणच रूपरेषा करून आखलं पाहिजे, जगलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण जर चांगले संस्कार देऊ लागलो, तर बाहेर दिसणारे जे काही मानसिक रोगी आहेत किंवा जे काही वाईट संस्कार आहेत, हे आपल्याला दिसणार नाही. म्हणजे पहिली आमच्यापासूनच आम्ही सुरुवात केली पाहिजे, आपल्या घरापासूनच आपण ही सुरुवात केली पाहिजे, असं मी तुम्हाला आवर्जून सांगते. आणि त्याप्रमाणची ही काही स्त्री मुक्ती आहे, ही या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. आता पुन्हा एकदा आपण पाठीमागं वळूयात. 12व्या शतकातील जे काही स्त्री मुक्तीचं प्रथम तुम्हाला वर्णन केलेलंच आहे. त्याप्रमाणे बसवण्णांनी देखील आपल्याला मुंज करताना आपल्या बहिणीला प्रथम मुंज केली पाहिजे, असं आता जयश्री मॅडमने देखील याचा उल्लेख केला. आणि आपल्या बहिणीला जर ही मुंजेचा अधिकार मिळत नसेल, तर मलाही ही मुंज नको म्हणून घरातून ते बाहेर पडतात. तर दुसरीकडे आपण ज्ञानेश्वर, ज्यांनी 16व्या वयामध्ये ज्ञानेश्वरी सारखा प्रबुद्ध असा ग्रंथ लिहिला, चांगदेव प्राशस्ती सारखा ग्रंथ लिहिला, अशा या ज्ञानेश्वरांना देखील काय भोगावं लागलं त्या काळात, ह्याचा देखील आपण अभ्यास करतोय किंवा वाचतोय ग्रंथामधून. म्हणजेच हे जे काही शरणांनी त्या काळात, बसवेश्वरांनी देखील तेच अनुभवलेलं आहे. तुकारामांनी देखील सखून सदैव वैकुंठवास घेतला. कसं काय मान्य करायचं आजच्या विज्ञानाच्या युगात? ज्ञानेश्वराच्या 4ही भावंडांनी संजीवन समाधी घेतली. का बरं घ्यावी लागली त्यांना लहान वयात संजीवन समाधी? ह्या सगळ्याचं उत्तर आपल्याला कुठं मिळतंय, तर ह्या कल्याण क्रांतीमध्ये किंवा बसवेश्वरांच्या क्रांतीमध्ये मिळतंय. या क्रांतीमध्ये मला आणखीन एक तुम्हाला सुचवावं वाटतंय की बाबा 800 वर्ष, 850 वर्ष होऊन गेली, आता 900 वर्षाच्या जवळपास आपण आलेलो आहोत. 12वं शतक आणि 21वं शतक, म्हणजे 12च्या उलट 21 हे जर केलं, तर ह्या 900 वर्षामध्ये जे काही आपल्याला दिसतंय चित्रण, हे योग्य आहे काय? बसवण्णांनी प्रयत्न केले, वेमनांनी प्रयत्न केले, त्याचबरोबर आंबेडकरांनी प्रयत्न केले, शाहू महाराजांनी प्रयत्न केलाय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सर्वांनी प्रयत्न करून देखील पुन्हा आम्हाला 33% संसदेमध्ये आवाज उठवावा लागतो. का बरं? हे सर्वांनी एवढं सांगून देखील आम्ही पुन्हा असं का वागतोय? का हा प्रश्न आमच्या समोर, स्त्रियांच्या समोर येतोय की आम्हाला स्त्री मुक्ती हवी आहे? त्याला एकच कारण आहे की आजही आम्ही या सर्वांचं साहित्याकडे दुर्लक्ष करून पूर्वीच प्राचीन काळातील एकेकाळी कुणी मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहून ठेवला आणि तेच कायदे पुन्हा एकदा कुणावर, स्त्रियांच्यावर लादले जात आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं ह्या मनुस्मृतीचे कायदे स्त्रियांच्यासाठी वापरले जातात. आणि म्हणून हे जे काही आहे की आपले जे काही संस्कार आहेत, हे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे आज तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कुत्र्याचं शेपूट हे नळीत घातलं की तेवढ्या पुरतच काय होतंय, सरळ राहतंय आणि पुन्हा बाहेर काढलं की ते वाकडं होतंय. तसं आमच्या ह्या समाजाची रीत झालेली आहे. जोपर्यंत हे समाज सुधारक आहेत, तोपर्यंत थोडा काळ
हे समानता आपल्याला अनुभवता येते आणि त्यानंतर पुन्हा आहे तेच आम्हाला हे काही मनुस्मृतीचे कायदे पुन्हा लागू केले जातात आमच्या जीवनामध्ये, आमच्या समाजामध्ये. ही गोष्ट काय आहे, वाईट आहे. त्यांनी काय सांगतात, आपल्याला एक न्याय आणि तुम्हाला एक न्याय. शरणांनी देखील सर्वच बसवादी शरणांनी या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या वचनातून केलेला आहे. हे तुम्ही त्यांची वचनं वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की विप्राने स्वतःच्यासाठी एक नियम आणि दुसऱ्यांच्यासाठी एक नियम केलेले आपण पाहतो. बोलायचं एक आणि आचरण करायचं मात्र आपण दुसरंच. ही जी काही दुटप्पीपणाची भूमिका स्वीकारलेली आहे, ही दुटप्पीपणामुळेच हे आज समाजामध्ये स्त्रियांना पुन्हा संघर्ष करावा लागतोय किंवा सर्व जबाबदारी तिच्यावरच ढकलून सर्वांना कारणीभूत तिलाच ठरवून आम्ही काय करतोय, आपली पळवाट शोधतोय असा हा समाज आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसून येतोय. याचाही आम्ही विचार केला पाहिजे, खोलात जाऊन विचार केला पाहिजे की नेमकं कुठं चुकतंय. समाजाचं चुकतंय, राजकारणाचं चुकतंय, स्त्रियांचं चुकतंय, कुणाचं चुकतंय, पुरुषांचं चुकतंय, कुठल्या पिढीचं चुकतंय, हे आपण आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. 12व्या शतकात देखील आपण जर पाहिलं तर अक्क महादेवी सारखे ही जी काही स्त्री तयार झाली, खरोखर अद्भुत वीर विरागिनी आणि भारतातील पहिली कवयित्री म्हटलं तरी वावगं होणार नाही. अशा या 12व्या काळातील स्त्रीनं त्यांचे वचनं लिहिलेली आहेत. ही वचनं देखील इतकी महत्वपूर्ण आहेत की इतर चन्नबसवण्णांनी त्या अक्क महादेवीच्या वचनांच्या विषयी एक वचन लिहिलेलं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते. आद्य शरणांची 60 वचने ही बसवण्णांच्या 20 वचनांच्या समान आहेत. बसवण्णांची 20 वचने प्रभुदेवांच्या 10 वचनांच्या समान आहेत. प्रभुदेवांची 10 वचने ही अजगण्णांच्या 5 वचनांच्या समान आहेत. अजगण्णांची 5 वचने ही अक्क महादेवींच्या 1 वचनांच्या समान आहेत. कुडल चन्न संगम देवा. चन्नबसवण्णा अक्क महादेवीच्या वचनांच्या विषयी हे सांगतायत. विचार करून बघा, अशी ही थोर कवयित्री आपल्याला मार्गदर्शक किंवा स्त्री कुलाला ही एक आदर्श अशी स्त्री आपल्याला लाभलेली आहे. तिचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून तिच्या वचनांचा आदर्श जरी आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवला तरी देखील आमच्या जीवनाचा उद्धार नक्कीच होईल असं मला वाटतंय. त्यानंतर मी फक्त शरणींची तुम्हाला त्या काळात ज्या काही 33 शरणी होत्या त्यांची वचन संख्या आणि त्यांची नावं एवढीच तुम्ही सांगते. तुम्ही त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर माझी बरीच पुस्तकं आहेत. या पुस्तकातून शरण संदेश नावाचं हे देखील पुस्तक आहे. ह्या पुस्तकात देखील या प्रकारचं तुम्हाला सर्व वचनांचा किंवा बसवेश्वरांची समग्र वचनं या पुस्तकात देखील ही माहिती मिळू शकेल. ती मुळातून आपण अभ्यासावीत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अक्कम्मा यांची 153 वचनं, नीलांबिका हिची 126 वचनं आहेत. आमुगे रायम्मा 115 वचने आहेत. हडपद अप्पन्नांची पुण्यस्त्री लिंगम्मा तिचे 113 वचने आहेत. एका न्हाव्याची पत्नी 113 वचनं लिहिते, विचार करून बघा. मोळगी महादेवी ही काश्मीरची राणी होती. महादेवम्मा ही काश्मीरची राणी असून देखील तिचे पती भूपाल हे राजा असून देखील त्यांनी कल्याणमध्ये येऊन 69 वचनं लिहिलेली आहेत. मुक्तायक्का 37 वचने आहेत. सत्यका झाडू मारणारी ही सत्यका तिची ही 29 वचने आहेत. आईदक्की लक्कम्मा 15 वचने आहेत. नागलांबिका 25 वचने आहेत. उरलिंग पेद्दीची पत्नी काळवा ही तर अद्भुत होती. तिची देखील 12 वचनं आहेत आणि ह्या स्त्रीला संस्कृत देखील येत होतं किंवा तिने संस्कृतचा उपयोग करून आपल्या वचनामध्ये उपयोग केलेला देखील आढळतो. आता ही कदाचित घुसडलेली वचनं देखील किंवा नंतरच्या काळात
ते प्रक्षिप्त म्हणून देखील आज आली असावी असा देखील संशय व्यक्त केला जातो. हा अभ्यासाचा विषय आहे. गंगांबिका 9 वचने, गजन मसने याची पुण्यस्त्री 9 वचने, गोगवा 6 वचने, दसरा याची पुण्यस्त्री विरमा 5 वचने, बोंता देवी हिची 5 वचने, सूत कातणारी रेमवा हिची 4 वचने, गुंड याची पुण्यस्त्री केतवा हिची 2 वचने, दासी मैयाची पत्नी दुग्गळा हिची 2 वचने आहेत. सुतार बसवयाची पुण्यस्त्री काळवा हिची 2 वचने आहेत. आता ह्या पुढच्या ह्या सगळ्या तुम्ही जर पाहिलं त्यांचा उद्योग कायक काय होतं हे मी तुम्हाला त्यांच्या नावाच्या बरोबरच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या ओबीसी गटातून किंवा खालच्या गटातून आलेल्या आहेत. पुढच्या ह्या दलित स्त्रिया आहेत, त्यांची आज उपलब्ध वचने फक्त एक जरी असली तरी देखील लाख मोलाची ही वचनं त्यांची आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागतं. कारण आजच्या ह्या आपल्या संसदेतील जे काही पास होत आहे कायदा, ह्या कायद्यामध्ये स्त्रियांच्या मध्ये 33% SC ST OBC यांना किती नेमकं स्थान दिलं जाणार आहे याचा उल्लेख नाही. यातून तुम्हाला किती गुंडवलं जातंय, वंदन म्हणून तुम्हाला नमस्कार केला जातोय हे तुमच्या सहज लक्षात येईल. येडेमठ नागी देवाची स्त्री मसनम्मा हे सर्वांची पुढच्या एकच वचन आहेत. सूत कातणारे काळवा, काठ कुटयाची पुण्यस्त्री रेचवा, दोर कापणारी कामम्मा, कोंडे मंचनाची पुण्यस्त्री लक्षम्मा, न्हाव्याची रेमम्मा, कुटणारी सोमम्मा, बत्तलेश्वराची पुण्यस्त्री गुंडव्वा, रायसद मंचनाची पुण्यस्त्री रायम्मा, रेवन सिद्धची पुण्यस्त्री रेकम्मा, सिद्ध बुद्धाची पुण्यस्त्री काळवा, वेश्या संकव्वा, मारयाची पुण्यस्त्री वेश्या गंगम्मा. विचार करून बघा, वेश्यांना देखील या ठिकाणी अनुभव मंडपामध्ये स्थान होतं आणि त्यांनी देखील आपलं सहभाग एक वचन, आता ही वचनं कल्याण क्रांतीनंतर खूप गेलेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणात वचनांची होळी करून ह्या सनातनी लोकांनी वचनं नष्ट केलेली आहेत. तर काही वचनामध्ये प्रक्षिप्तता आणून ह्या वचनांमध्ये देखील द्विमत किंवा लोकांच्या मध्ये त्याच्याविषयी निश्चित अनुमान राहावा असे किंवा संदेह निर्माण व्हावा अशी ही प्रक्षिप्तता आपल्याला घुसडलेली दिसून येते. कारण लेखणी कुणाच्या हातात होती, शिकणारे कोण होते हे काही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आता आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, आता आम्ही शिकत आहोत, म्हणून आम्ही आमचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही हा इतिहास शुद्ध स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करायची जी काही आज चळवळ पुन्हा एकदा उभी राहते. शाहू, आंबेडकर, फुले यांच्यापासून ही तुकारामापासून जी काही चळवळ सुरू झालेली आहे, ह्या चळवळीमध्ये पुन्हा एकदा आमचा इतिहास आम्हीच अभ्यासला पाहिजे. आमचे ह्या 12व्या शतकातील शरणांची वचनं देखील पुन्हा एकदा आम्ही अध्ययन केली पाहिजे. त्याच्यातील प्रक्षिप्तता ही शरण तत्वानुसार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथं दुमत ठेवून किंवा वीरशैव लिंगायत ही जी काही आज आपल्याला न सुटणारी कोडी समोर आमच्या संघर्षाची ठेवली गेलेली आहे. सर्व समानता म्हणणाऱ्या बसवण्णांना हे काही अभिप्रेत नव्हतंच, परंतु जे काही अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाच्या रूढी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्या मात्र बसवण्णांना किंवा शरणांना मान्य नव्हत्या आणि म्हणून आपल्याला त्यांना वेगळं म्हणणं भाग पडतं. त्यांना वेगळं म्हणणं भाग पडतं. ते पण आमचेच आहेत, कारण बसवण्णांनी सर्वांना समानता दिलेली आहे आणि या समानता तत्वानुसार, बंधुत्वाच्या तत्वानुसार इव नारव इव नारव इव नारव ಎಂದೆನಿಸಿದರಯ್ಯ इव नम्मव इव नम्मव इव नम्मव ಎಂದೆನಿಸಯ್ಯ हे जे काही तत्व सांगितले बसवण्णांनी हे आम्ही मान्य केलं पाहिजे. हा आमचा, हा आमचा, हा आमचा असं आम्ही म्हणायला शिकलं तर मग वीरशैव आमच्यापासून दूर नाहीत, परंतु त्यांच्या अंधश्रद्धा कर्मकांड जी आहेत ही मात्र आमच्या तत्वात बसत नाहीत. ती त्यांनी दूर केली तर ते देखील आमचेच आहेत
असं म्हणायला काही हरकत नाही. त्याविषयी कुणीही दुमत ठेवू नये अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करते. कारण बसवण्णांनीच एका वचनात म्हटलेलं आहे, कोणतं अन्यर दोष तुम्ही का शोधता, दुसऱ्यांचे दोष तुम्ही का शोधता, तुम्ही तुमचंच मन प्रथम शुद्ध करा किंवा तुमचं तन मन हे शांत करून बघा, तेव्हा तुम्हाला हे दोष दिसणार नाही. दुसऱ्याचे दोष शोधू नका, तर तुमच्यातलेच प्रथम दोष तुम्ही दूर करणं ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि तीच जर आम्हाला मिळाली तर शरणांना अभिप्रेत असणारी मुक्ती आमच्यापासून दूर नाही. स्त्रियांना देखील ह्या अशाच मुक्तीचा हव्यास असला पाहिजे आणि ती त्यांनी मिळवली पाहिजे, असंच मला या ठिकाणी म्हणावं वाटते. या ठिकाणी मला अक्क महादेवीचंच मीच अनुवाद केलेलं एक वचन तुम्हाला म्हणून सांगावंसं वाटतंय. तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शक दीपस्तंभ होईल. माझी भाषा कन्नड नव्हती. मी आणखीन एक विषय तुम्हाला या ठिकाणी जयश्री ताईंच्या बोलण्यातून सुटलेला सांगते. मी जिथं शिकले तिथं माझ्या कानावर कन्नड भाषा पडलेली नव्हती. कन्नड मी काहीही शिकलेले नव्हते. परंतु उगारमध्ये आल्यानंतर लग्न झाल्यावर 16व्या वर्षी माझं लग्न झाल्यानंतर मी पुढं मॅट्रिक झाल्यानंतर पुढचं शिक्षण संसार करत आणि कन्नड शिकत हे शिक्षण केलेलं आहे. कन्नड मी शिकत असताना बसवण्णांच्या विषयी मला कुतूहल जागृत झालं. अक्क महादेवीच्या तरंगिणी विषयी, ह्या तरंगिणीनंच माझं जीवन आमूलाग्र बदललेलं आहे. अक्क महादेवीच्या ही कादंबरी मी पहिली मराठीतून अनुवादित केलेली आहे, कारण तिनंच माझं जीवनामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे. या अक्क महादेवीच्या तरंगिणी ह्या कादंबरी लिहिण्याआधी मला कन्नड काहीही येत नव्हतं. मला तुकाराम माहित होता, मग ज्ञानेश्वर माहित आहे, रामदास माहित आहे, नामदेव माहित आहे, परंतु आपल्याच धर्माचे किंवा समानतेचा पुरस्कार करणारे बसवादी शरण मला माहित नाही आणि त्यांची वचनं मला माहित नव्हती. कारण त्या काळामध्ये 72 मध्ये एकही मराठीतून साहित्य आपल्याला उपलब्ध नव्हतं. आणि हे मराठी वाचकांना साहित्य उपलब्ध होणं, मला जसा त्याची आवड निर्माण झाली तशीच तुम्हालाही आवड आहे. म्हणूनच जयश्रीताई आणि शशिकांतांना एवढे तुमची टीम सर्व राबते, याचं खरोखर त्यांना देईल तेवढं धन्यवाद कमीच आहेत. या दृष्टिकोनातून मी ह्या वचन साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कन्नड शिकून हे वचन साहित्य आज मराठीतून अनुवादित केलेलं आहे. लोकांच्या पर्यंत हे बसवादी शरणांचं तत्व, की जे आज 21व्या शतकात सर्व धर्मांना, सर्व मानव जातीला हे हवं असणार किंवा त्यांना कल्याणाकडे घेऊन जाणार असं हे वचन साहित्य आहे. हे ह्या मानवापासून दूर राहू नये म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांचं जे काही मला सहकार्य मिळतंय, प्रेरणा मिळते, सर्व मठाधीशांनी देखील मला याविषयी खूप प्रेरणा दिलेली आहे. माताजी, भालकीच्या स्वामीजी, बसव समितीचे अरविंद जत्ते अण्णा, या सर्वांचा मी या ठिकाणी उल्लेख, त्याचबरोबर गुंजाळ सर, रुद्राक्षी मठाचे स्वामीजी, गदग मठाचे पूर्वीचे आणि आताचे स्वामीजी, इलकल मठाचे स्वामीजी, ह्या सर्वांनी मला खरोखर खूप आत्मीयतेने ह्या पुस्तकाच्या प्रकाशन, एवढी पुस्तकं मी कुठून प्रकाशन करणार, मी फक्त 6-7 पुस्तकाच्या साठी पैसा माझं धनसहाय्य खर्च केलं आणि बाकीची बरीचशी पुस्तकं ही अनेक मठाधीशांनी, त्याचबरोबर संघ संस्थांनी, गुलबर्ग्याचे मोदी डॉक्टर, त्याचबरोबर रामदुर्गचे कुलगोट डॉक्टर यांनी देखील ही पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत. आणि खरोखर ही पुस्तकं सर्वांनी वाचावीत अशी पुस्तकं आहेत असं मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करून या ठिकाणी अक्क महादेवीचं एक छोटस वचन तुम्हाला मराठीतून मीच केलेलं आहे, ते तुम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवते. पर्वतावर घर करुणी राहता, पर्वतावर घर करुणी राहता, मृग पशुना भिवनी चालेल का,
मृग पशूंना भिवूनी चालेल का? सागरा काठी घर करुणी राहता, सागरा काठी घर करुणी राहता, लाटांना भिवूनी चालेल का? लाटांना भिवूनी चालेल का? पर्वतावर घर करुणी राहता, पर्वतावर घर करुणी राहता, मृग पशूंना भिवूनी चालेल का? मृग पशूंना भिवूनी चालेल का? बाजारात घर करुणी राहता, बाजारात घर करुणी राहता, गोंधळाला भिवूनी चालेल का? गोंधळाला भिवूनी चालेल का? चन्न मल्लिकार्जुना, चन्न मल्लिकार्जुना, चन्न मल्लिकार्जुना, या जगी जन्म घेऊन येता, या जगी जन्म घेऊन येता, जगनिंदेला भिवूनी चालेल का? जगनिंदेला भिवूनी चालेल का? सर्वांना शरणू शरणार्थी. खूपच छान शालिनीताई, आपलं व्याख्यान सर्वांनी ऐकलं. आता मी डॉक्टर शशिकांत पट्टण यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. लाईट हटलो. डॉक्टर शशिकांत पट्टण. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिका शालिनीताई दोडमणीने एकदम सुंदर व्याख्यान जवळजवळ 1.25 तास मांडलेली आहे. And it is the only religion in the world that Prophet Lord Basavarna, who fought for the womanhood, liberty of womanhood. Not only that, Siddharama Sharana says, ಹೆಣ್ಣು ಹೆಣ್ಣಲ್ಲ, ಹೆಣ್ಣು ರಕ್ಕಸಿ ಅಲ್ಲ, ಹೆಣ್ಣು ಸ್ವತಃ ಕಪಿಲಸಿದ್ದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ. 400 ವರ್ಷಗಳ ಅಮೇರಿಕ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿಲ್ಲ. ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷೆ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವ್ರನ್ನ ಅವಳ ವಿಧವೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಕರೀಲಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶರಣರು 900 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಇದ್ದ ನಾವು ಅಂದ್ರೆ ನೋಡಿದಾಗ ನಮಗಿಂತ 900 ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅನುಭವ ನನಗಾಗ್ತದೆ. ಕಾರಣ ಆದ್ಯರ 60 ವಚನಕ್ಕೆ ದಂಡನಾಯಕನ 10 ವಚನ, ದಂಡನಾಯಕನ 10 ವಚನಕ್ಕೆ ಪ್ರಭುದೇವರ 5 ವಚನ, ಪ್ರಭುದೇವರ 5 ವಚನಕ್ಕೆ ಚನ್ನಬಸವಣ್ಣನ 2 ವಚನ, ಚನ್ನಬಸವಣ್ಣನ 2 ವಚನಕ್ಕೆ ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ 1 ವಚನ ನಿರ್ವಚನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಶಿ ಹ್ಯಾಡ್ ಸಚ್ ಎ ಗ್ರೇಟ್ ವಿಷನ್ ಅಂಡ್ ಐಡಿಯಾಲಜಿ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ದ ಅಪ್ಲಿಫ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ದ ಸೊಸೈಟಿ. She was the first scientist of the environment who could find out ಈಗಲೇ ನಿಂಬೆ ಮಾವು ಮಾದಲಕ್ಕೆ ಹುಳಿ ನೀರದವರಾರಯ್ಯ, ಬಾಳೆ ಹಲಸು ನಾರಿ ವಾಳಕ್ಕೆ ಸಿಹಿ ನೀರದವರಾರಯ್ಯ, ಇಂತಿ ಜಲ ಒಂದೇ ನೆಲ ಒಂದೇ ತನ್ನ ಪರಿಬೇರೆ ಅಂತಂತ. ಸೊ we have enough ample opportunities, examples that Sharanis were much ahead of Sharanas. Aidakki Lakkama and Maraya, Aya means it is not Aigaru, Kuligagi Kado, Aida Akki Ala, Ayada Akki. Aidakki Maraya ಹೆಚ್ಚಿನ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ದುಡಿದು ತಂದಾಗ ಆತನ ಹೆಂಡತಿ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾಳ. ಆಶೆ ಎಂಬುದು ಅರಸಿಂಗಲ್ಲದೆ ಶಿವಭಕ್ತರಿಗುಂಟೆ ಮಾರಯ್ಯ, ರೋಷವೆಂಬುದು ಯಮದೂತರಿಂಗಲ್ಲದೆ ಅಜಾತರಿಗುಂಟೆ ಮಾರಯ್ಯ, ಈಸಕ್ಕಿ ಆಸೆ ಎಮೆಗೆ ಮಾರಯ್ಯನೊಪ್ಪ ಅಮರೇಶ್ವರ ಲಿಂಗಕ್ಕೆ ದೂರು. ಐ ವಿಲ್ ಲಾಸ್ ದ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ಯು ಇನ್ ದ ಸೂಪರ್ ಡಿವೈನ್. ಒಂದು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ನಾನು ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧ ದಾಖಲಾಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಗಂಡಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ತಾಳ. ಅಂದರೆ ಈ ಮಟ್ಟದ ಮಹಿಳೆಯರು ಎಷ್ಟೊಂದು ಹಡಪದ ಲಿಂಗಮ್ಮನ ಶಟಸ್ಥಲ ವಚನಗಳು, ಪ್ರಾಯಶ್ಯ ಚನ್ನಬಸವಣ್ಣ ಹಡಪದ ಅಪ್ಪಣ್ಣ ಮತ್ತು ಲಿಂಗಮ್ಮನ ಮನೆಯೊಳಗೆ ಬೆಳೆದ ಕಾರಣ ಶಟಸ್ಥಲದ ಜ್ಞಾನವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು.
ಅದರ ನೋವಿನ ಸಂಗತಿ ಅಂದರೆ ಯಾವ ಆರಾಧನೆ, ಯಾವ ಮಠ, ಪೀಠ, ಕಾವಿ, ಲಾಂಛನಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ತನ್ನ ಚೈತನ್ಯವನ್ನೇ ಆರಾಧಿಸ್ತಕ್ಕಂಥ, ತನ್ನ ಚೈತನ್ಯವೇ ಜಂಗಮ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ತನ್ನೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚೈತನ್ಯ ಜಂಗಮ ಚೈತನ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಶರಣ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಬದಲಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ನಾವು ಈ ಕಾವಿ ಮಠಗಳು ಪೀಠಗಳಿಗೆ ದಾಸ್ಯರಾಗಿವಿ. ಬಸವಣ್ಣನನ್ನು ಹುಡುಕಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ವಿಫಲರಾಗಿವಿ. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಫೇಲ್ಡ್ ಟು ಸಿ ದ ಟ್ರೂ ಫಿಲಾಸಫಿ and ideology of Lord Basavana because we are self-centered, we are materialistic. ಸ್ಥಳ ಅಳಿವುಂಟು, ಜಂಗಮಕ್ಕೆ ಕಳಿವಿಲ್ಲ. ಸೊ ಆದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ಬಸವಣ್ಣನೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಥಾವರ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆತನಿಗೆ ಮಠ ಕಟ್ಟಿದ್ವಿ, ಅವನಿಗೂ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಮ್ಮ ನಂತರ ತಮ್ಮ ಜಾತಿಯ ಮಠಾಧೀಶರನ್ನ ನೇಮಕ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ, ವಿಲ್ ಬರಿತಕ್ಕಂಥ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಪರಂಪರೆ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಸವ ಭಕ್ತರು ಅಂತಕ್ಕಂಥವ್ರು ಆಗಿನ ಕಾಲದಾಗ ಹೆಂಗೆ ಐದಕ್ಕೆ ಲಕ್ಕಮ್ಮ ತನ್ನ ಗಂಡನ ಹೆಚ್ಚಿಸೋದು. ಅವಾಗಿನ ಕಾಲದ ಅಮುಗಿರಾಯಮ್ಮ ಒಬ್ಬ ನೇಕಾರ ಮಹಿಳೆ ಕುಟುಂಬ. ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳ, ವಿರಕ್ತರೆಂದು ವಿರಕ್ತರೆನ್ನಬಹುದೇ, ಹಾದಿ ಹೋಕರೆಲ್ಲರೂ ವಿರಕ್ತರೆ, ಕಾವಿ ಹೊದ್ದು ತಿರುಗುವ ಜೀವಗಳರ ವಿರಕ್ತರೆಂದುಡೆ, ಅಘೋರ ನರಕದು ತಪ್ಪದು ಕಾಣ ಅಮುಗೇಶ್ವರ ಅಂತ. ಇವರೆಲ್ಲರೂ ಹೆಂಗೆ ವಿರಕ್ತ? ವಿರಕ್ತ ಅಂದ್ರೆ ರಕ್ತ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿದವರು. ಅದರ ತಮ್ಮ ಅಣ್ಣತಮ್ಮರನ್ನ, ಹಳೆಯನ್ನ, ಮಗನ್ನ, ಸಂಬಂಧಿಕರನ್ನ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಏನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಆಸ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಆಸ್ತಿ ಶೇಖರಣೆ ಕೂಡ ಶರಣ ಸಿದ್ಧಾಂತದ ಪ್ರಕಾರ ತಪ್ಪು. ಅದರ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ನಾವು ಅನುಪಮಿಸ್ತೀವಿ, ಆನಂದಿಸ್ತೀವಿ. ಬಟ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಇಟ್ ಬಿಕಾಸ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಫೇಲ್ಡ್. ಬಸವಣ್ಣನವರನ್ನ ಒಬ್ಬ ದೇವರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಆರಾಧಿಸ್ತೀವಿ, ಕಪ್ರ ಕಾಯಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಬಸವಣ್ಣ ಇವತ್ತು ಪಾಶ್ಚಿಮಾತ್ಯ ರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ, ವೆಸ್ಟರ್ನ್ ಆ್ಯಂಡ್ ಈಸ್ಟರ್ನ್ ಕಂಟ್ರೀಸ್, ಇವನ್ ಇನ್ ದ ಮೆಗ್ನಾ ಕಾರ್ಟಾ, ಬಸವಣ್ಣಸ್ ನೇಮ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ರೆಫರ್ಡ್. ಕಾರ್ಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ರೆಫರ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಎಲ್ಲ ಸಮಾಜವಾದಿ ಚಿಂತಕರು ಬಸವಣ್ಣನನ್ನು ಅರ್ಥಕೊಳ್ಳುವಾಗ ನಾವು ಬಸವಣ್ಣನನ್ನು ದೇವರ ಮಾಡಿ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಕಾವಿ ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ದುರಂತ. ಅಕ್ಕ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ನನಗೆ 40 ವರ್ಷಗಳ ಪರಿಚಯ. ಅವರು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಗುಂಜಾಳ್ಸರ್ಗೆ ಭೇಟಿಯಾಗಕ್ಕೆ ಆಗಾಗ ಬರ್ತಿದ್ರು. ಒಳ್ಳೆಯ ಸಾಧಕಿ, ಸತ್ಯಶುದ್ಧ ನಡೆ ನುಡಿ, ಸಾಹಿತ್ಯದ ಬರಹ ಮತ್ತು ಅವರ ಬದುಕು ಎರಡೂ ಕೂಡ. ಅವರು ಈ ಕಾಲದ ಒಂದು ಶರಣೆ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಈ ಮರಾಠಿ, ನಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗೆ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೆಂಡತಿ ಮರಾಠಿ, ನಾನು ಕನ್ನಡ. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಮೊದಲು ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದು 13-14 ವರ್ಷದಾಗ ಮರಾಠಿ ಕಲ್ತೀನಿ. ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಕಷ್ಟು ಶರಣರು, ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ರೇವಣ ಸಿದ್ಧರು ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಗುಡ್ಡಾಪುರದ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲ ಶರಣರು ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ. ಅವಾಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇ ರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಆ ಒಂದು ಕಳಕಳಿಯ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಸಾದರಪಡಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಲ್ಪಿಸಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ಮಾಶಾಳ್ಕರ್ ಸರ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ಶ್ರೇಷ್ಠ ತಜ್ಞರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತ ಕೋರಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೇನೆ. ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. डॉक्टर शशिकांत पट्टण यांच्या मार्गदर्शनानंतर बाबूराव माशाळकर दादा हँड रेस केलं तर बोलता. सर अनम्यूट व्हा. सर माशालकर सर अनम्यूट करून आपले विचार व्यक्त करा सर. बाबूराव डॉक्टर शालिनीताई दोडमनी मॅडमला परत वंदन माझं. खूपच अतिशय सुंदर असं विचार व्यक्त केले आपण की मुक्ती म्हणजे काय याची व्याख्या सांगितली. शरणांनी आपल्याला काय मार्ग दिलेला आहे, स्त्री मुक्ती काय आहे, आपल्याला निर्भीड अशा अक्क महादेवी कशा आपल्याला अनुसरणीय आहेत, त्यांचे विचार जे आहेत सनातन विचार आहेत की कुठलेही बंधन झुगारून आपल्या मनाला पटेल आणि वैचारिक तर्काला जे जाणेल तेच त्यांनी केलं. त्यांनी अतिशय सुंदर आणि त्याच्याबरोबर बाकीच्या शरणींनी सुद्धा कायकाला महत्व दिलं, संसार केला आणि आपले विचार वचनांमध्ये मांडले. हे अतिशय आदर्शवादी असं मॅडमनी आपल्यासमोर विचार मांडले. त्यांचं परत मी इथं आभार मानते. सुजाताताई पाटील आपले मत मांडावे. सुजाता पाटील. हा ताई, थँक्यू. सर्वांना शरणार्थी.
आज शालिनीताई दोडमनी अ, स्त्रीमुक्ती आणि 12व्या शतकातील शरणी व स्त्रीमुक्ती ह्या विषयावर अद्भुत उपन्यास त्यांनी दिले. 12व्या शतकामध्ये स्त्रियांना 50% पेक्षा जास्त आणि 100% म्हटलं तरी हरकत नाही आहे, तेवढं स्वातंत्र्य होते. आणि आता 22व्या शतकामध्ये स्त्रियांना अजूनही स्वातंत्र्य नाही आहे, असं संतुलित व्याख्यान त्यांनी आजचं काळातलं प्रास्ताविक समस्या आणि 12व्या शतकातील स्त्रियांचा किती स्थैर्य, धैर्य, आध्यात्मिक त्यांचं मन किती मोठा होतं, त्याबद्दल शालिनीताईने खूप सुंदर म्हणजे सुंदर त्यांनी व्याख्याना दिले. आणि त्यांनी साहित्यिक आहे आणि अनेक पुस्तक पण अनुवाद केलेले आहे, लिहिलेले आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन मला तरी खूप म्हणजे खूप छान वाटलं आज. प्रत्येक वेळी तुम्ही ताई मराठी व्याख्यानमालेला जॉईन व्हा आणि तुमचं मार्गदर्शन प्रत्येक वेळी आम्हाला हवी आहे. आणि जयश्रीताई सुद्धा फार सुंदर प्रास्ताविक ह्याच्यामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये स्त्री अजून अवलंबित आहे, परावलंबी आहे. तरी 12व्या शतकामध्ये स्त्री स्वतंत्रपणे विचार करत होते, स्वतंत्रपणे विचार मांडत होते. आणि स्वातंत्र्य ते पुरुष प्रधान समाजामध्ये त्यांनी इतकं स्वातंत्र्य त्यांनी स्वतः विचार करून म्हणजे त्यांचं अरीव ज्ञान एवढं मोठं होते. ते सुद्धा जयश्रीताईंनी फार सुंदर त्यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितलेले आहे. आणि शालिनीताईंचं व्याख्यान तरी खूप सुंदर आज आम्हाला दिले. त्याबद्दल हा वेदिकेच्या वतीने शालिनीताई दोडमनींना आणि जयश्रीताई पटणताईंना आणि जयश्रीताई कोगनूर सुद्धा खूप सुंदर निरूपण केले. आमचं डॉक्टर शशिकांत पटण सर मार्गदर्शन केले त्याबद्दल आणि उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देते. शरणो शरणार्थी. धन्यवाद ताई. आता नागनाथ पाटील सरांनी हँड रेज केलेला आहे. सर आपण अनम्यूट करून आपण विचारू शकता किंवा आपले मत मांडू शकता. नागनाथ पाटील सर. तर प्लीज अनम्यूट सर माईक अनम्यूट करा सर, कॉर्नर मध्ये आहे बघा. सर बाबूराव बोलणार आहेत? सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणू. शिवाय सर बोला. हा बोला. शालिनी मॅडमचं लेक्चर एकदम व्यवस्थित, आताच्या काळाची गरज आहे त्या गरजेनुसार प्रत्येक वर्ड ते कन्नडमध्ये मात्याड मुक्तीनंतर मात्याडಬೇಕು म्हणून जे वचन आहे त्या वचनाला हुबेहूब असं लेक्चर त्यांनी दिले. आपल्याला प्रसाद रूपी आम्हाला कानाला ऐकायला मिळालं. खूप खूप अभिनंदन ताई तुमचा. आणि जे नियोजन केले जयश्रीताई पटण आणि डॉक्टर शशिकांत पटण सरांचा सुद्धा खूप खूप अभिनंदन. एक वचन म्हणतो मी. ओम श्री गुरु बसव लिंगायनमा वचनोत्सव. चोरी करू नका, हिंसा करू नका, खोटे बोलू नका, क्रोध करू नका, अधीर होऊन कुणावर अप्रसन्नता दाखवू नका, स्वतःची प्रशंसा करू नका, दुसऱ्याची निंदा करू नका. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, कुडल संगम देवास प्रसन्न करण्यास हाच एक उपाय. सर्वांना भक्तिपूर्वक शरण शरणार्थी. धन्यवाद सर. अजून कोण आपले विचार मांडणार आहे? बाबूराव माशेलकर सर हँड रेज केलेले. हो, सर माईक अनम्यूट करा सर. राईट साइड सर, राईट साइड. हा माईक अनम्यूट करा सर बाबूराव सर.
रवींद्र कुबा दादा. कुबा दादा आपण तोपर्यंत बोलू शकता. कुबा दादाने विनंती करते की आपले विचार मांडणे. शरण शरणार्थी सर्वांना. शालिनीताई दोडमनी अक्कांनी एवढं सुंदर विचार मांडलेला आहे आणि विशेष करून मी शशिकांत पट्टण सर आणि जयश्रीताई पट्टण आणि त्यांची पूर्ण टीम यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आज आपलं 27 महिने झालं निरंतर हे अध्ययन चालू आहे मराठीमध्ये. तर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तेव्हा प्रस्थापित असणाऱ्या वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत बाईला शूद्रच ठरून दुय्यम स्थान दिलं होतं. मनुसारखे नाही तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारले होते. ती केवळ उपभोग्य वस्तू बनली होती. मात्र शरण संस्कृतीला बाईला दुय्यम नाही तर समान स्थान दिलं. 12व्या शतकातल्या बसवांसह सर्व शरणांच्या वचन साहित्यात स्त्रीचा गौरव आपल्याला पदोपदी दिसून असतो. फक्त साहित्यातच नाही तर प्रत्यक्षातही महिला पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसतात. त्यांना विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. त्यांच्या विचारांच्या भूमिकांना महत्व होतं. इतकंच तर शशिकांत पट्टणांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्यात जर कसूर केल्याबद्दल आपल्या पतीला जाब विचारण्याची धमक त्यांच्यात होती. आयदक्की मारायला त्यांची पत्नी लक्कमाने जाब विचारल्याची वचनं आहेत. पण पती पत्नीचं एकरूप सहजीवनाचा प्रत्यय शरण साहित्यात आपल्याला दिसतो. आणि दुसरं एक मला इथं सांगायचं वाटतं की विटाळ बसव विचारांच्या विरोधी होतं. समाजातील विषमतेचं उच्चाटन झालं पाहिजे असं म्हणणाऱ्यांना खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार बसवांनी व्यापक स्वरूपात मांडलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आई देव आहेच यात वाद असायचं कारण नाही. पण स्त्री म्हणून बायको, बहीण, मुलगी, काकी इतर सगळ्यांच्या नात्यामधील स्त्रीला देवत्व दिलेलं आहे. हे आपल्याला या बसवण्णांच्या विचारामध्येच दिसून येतं. बाकी ठिकाणी तुम्हाला या गोष्टी दिसून येत नाही. आणि शरण साहित्यातील बंडखोरी विटाळावर लागतं. महादेव मंत्री झाल्यास तिला पुरुषाचा विटाळ, पुरुष झाल्यास त्याला स्त्रीचा विटाळ. मनातील विटाळ नष्ट झाल्यास शरीराच्या विटाळाला काही अर्थ आहे का? म्हणजे अशा प्रकारचे खूप वचन म्हणजे आपल्याला आपण विचारही करू शकत नाही की ह्या 12व्या शतकामध्ये जे आपल्याला वचन साहित्य दिलेलं आहे आज आपण 21व्या शतकात सुद्धा ते प्रॅक्टिकल मध्ये जगू शकत नाहीये. अशा प्रकारचे आपल्याला शरण लाभलेले आहे आणि आपण लिंगायत आहोत हे याचा आपल्याला अभिमान आहे. सर्वांना शरण शरणार्थी. खूप छान विचार मांडले शालिनीताई. आपण पुन्हा एकदा शरण शरणार्थी आणि धन्यवाद. सर बाबूराव माशेलकर सर तुम्ही बोलू शकतो आता. बाबूराव सर. हे टेक्नॉलॉजी मला जरा अवगत नाही हो. नाही ठीक आहे आता ऐकू येते. बोला सर तुम्ही. फोन आला की सर तुमचा आवाज येते. बोला. हॅलो. हा बोला सर बोला. मी बाबूराव माशाळकर उदगीरून बोलतोय. शालिनीताई दोडमनी उदगीरला महाराष्ट्र बसव परिषद आम्ही घेतलेली होती 2008च्या दरम्यान. त्यावेळी आल्या होत्या. हॅलो. बोला सर बोला बोला ऐकू येते. बोला तुम्ही. आल्या होत्या. त्यांचं त्यांना कन्नड मराठी येत असल्यामुळे हे हिरेमठ संस्थान बालकीचे जे आप्पा आहेत ना त्यांनी ही परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली होती. आणि त्यांना बोलावण्यासाठी आम्हाला आग्रह धरला होता उदगीरकरांना. मग शालिनीताईंनी या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त केलेले होते. आणि आज देखील त्या स्त्री शरणींच्या बद्दल ज्या काही बोलल्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी विषय मांडला. स्त्री पुरुष समानतेबद्दल त्यांनी आपले विचार चांगले मांडलेच. स्त्रियाच कशा कारणीभूत असतात काही बाबतीत हे देखील त्यांनी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बसवण्णांनी आणि इतर शरणींनी जे वचन साहित्यातून आपले मत मांडलेली असतात ती आज देखील अजून आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बोलतो आपण पण आचरण करत नाही. आचरण करण्यासाठी सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे एवढंच माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. अभिषेक देशपांडे आपण बोलू शकता. सर्वांना शरणार्थी. गुरु बसवलिंगाय नमः.
शालिनीताई दोडमनींचं मार्गदर्शन मला 2013 पासून मिळत आहे. त्यांना भेटण्याच्या पूर्वी मी त्यांची पुस्तकं वाचलेली होती आणि त्यांची पुस्तकं वाचत असताना त्यामध्ये जो आशय त्यांनी व्यक्त केलेला होता, वचनांचं शब्दशः विश्लेषण किंवा त्याचं शब्दशः अनुवाद केलेला होता, त्यावरून सामान्य व्यक्तीलाही ते वचन वाचल्यानंतर पटकन समजेल अशा पद्धतीची त्यांची पुस्तकं आहेत. अक्क महादेवींची वचने भाग 1 आणि 2, त्याच पद्धतीनं महात्मा बसवण्णांची समग्र वचने, ही 2 पुस्तकं त्यापैकी आवाज गेलाय अभिजित. महात्मा. हॅलो. हा आता येतं बोला. बोला बोला आवाज. 1414 वचन वचनाचा समावेश त्या पुस्तकामध्ये आहे आणि शालिनीताईंनी ते पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. तर माझी विनंती आहे की सर्वांनी ते पुस्तक जरूर खरेदी करा. याशिवाय अल्लम प्रभुदेवांच्या वचनांचा सुद्धा त्यांनी अनुवाद केलेला आहे, ते पुस्तक पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. याशिवाय त्यांची अनेक पुस्तकं आहेत, पण ही जी महत्वाची पुस्तक आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात. जरूर आपण खरेदी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. अक्क महादेवींचं एक वचन आहे. अक्क महादेवी त्या वचनामध्ये सांगतात की मी स्त्री झाली म्हणून मी आबला नाही, मी देखील पुरुषाप्रमाणे धैर्य, सामर्थ्य यांच्या माध्यमातून मी सुद्धा खंबीरपणे या व्यवस्थेला तोंड देण्यासाठी खंबीर आहे असं ते सांगतात. हिनवू नका स्त्रीला समजून हीन, बंधूंनी लक्षात ठेवा मीही पुरुषासम घालीन का स्वतःचा, कारण करीन स्वाभिमानाचा, लावीन तिलक शिवप्रेमाचा, हात सरसावून अंकिन मी रणसिंग, मनोधैर्याच्या निल्या तरी शपथ तुमची चन्न मल्लिकार्जुन. तरी अक्क महादेवींचं जे पात्र आहे किंवा जे कॅरेक्टर आहे ते आपल्याला बऱ्याच वेळा धार्मिक अंगाने सांगितलं जातं, मात्र अक्क महादेवींची ही जी भाषा आहे किंवा ही जी सांगण्याची पद्धत आहे अतिशय वेगळी आहे. त्या काळामध्ये स्त्रियांचं सबलीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा देण्याचं जे काही शिकवण आहे किंवा जे सामर्थ्य आहे ते त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलं होतं. म्हणजे बसवण्णांची वडील भगिनी अक्कनागाई, त्यांच्या 2 पत्नी नागलांबिका आणि गंगांबिका या दोघीही देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या. याशिवाय काही दाम्पत्य देखील त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यामध्ये ऐदक्की मारे या लक्कम आहे, हडपद अप्पन्ना लिंगम आहे, अशा पद्धतीने आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान आहेत हे बसवण्णांनी सांगितलं. त्याचबरोबर मनुस्मृतीनं घालून दिलेली जी काही स्त्रियांवर बंधनं होती ही बंधनं झुगारून स्त्रियांना सामर्थ्य आणि स्वाभिमान शिकवला. त्याच पद्धतीनं महात्मा बसवण्णांनी स्त्रियांचं सक्षमीकरण करून त्या काळामध्ये व्यवस्थेशी लढा देण्याची शिकवण देखील दिलेली आपल्याला या अक्क महादेवींच्या या वचनावरून समजतं. आपण जर त्या काळच्या इतर चळवळींचा धार्मिक संघर्षाचा अभ्यास केला त्यामध्ये देखील आपल्याला अशा पद्धतीची काही उदाहरणं सापडतात. तर मी फक्त 2 मिनिटं बोलतो. तर जनाबाई ही नामदेवाची शक्ती म्हणून बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये उल्लेखली जाते. त्या जनाबाईंचं एक जनाबाई अक्क महादेवी सारखं सांगतात. जनाबाईंचा तो अभंग आहे. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले जनी, संतांच्या घरची दासीनी अंकिली, विठोबाने दिली प्रेम विदुर सात्विक माझी पोईचा केला देवी. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांनी केलेली आहे. म्हणजे जशी अक्क महादेवींनी सांगितलेले की स्त्री म्हणून मला हीन समजू नका किंवा मला दुय्यम समजू नका, मी देखील या व्यवस्थेची लढण्याच्या पद्धतीनं या अभंगामध्ये जनाबाई सांगतात. शेवटी काय म्हणतात बघा. नामे सरती केली तिन्ही लोकी, ऋषींची कोय उद्धारिले जेणे, स्वर्गावरी तेने केले वस्ती, नाम याची जनी भक्ती ते सादर माझे ते साचारे विटेवरी. म्हणजे अशा पद्धतीनं भक्तीच्या माध्यम त्या काळामध्ये स्त्रियांमध्ये सबलीकरण करण्याचं काम या जनाबाईंनी केलेलं होतं. अशाच पद्धतीनं महानुभव संप्रदायामध्ये देखील चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्य आणि म्हणजे महिला शिष्य आणि शिष्य या दोघांना एकच काम दिलेलं होतं. म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये शरीरानं कमजोर आहे म्हणून स्त्रियांना दुय्यम काम देणं
हे देखील महानुभावांमध्ये ते दोघांनाही सारखंच काम देतात, दोघांनाही सांगतात तुम्ही नदीवर चाक बांधा. म्हणजे या ठिकाणी देखील स्त्री पुरुष समानतेची भावना त्या काळामध्ये धार्मिक चळवळीमध्ये कशा पद्धतीने होती हे आपल्याला या उदाहरणावरून समजतं. तर मला थोडक्यात विचार मांडायचे होते. शालीनताई दोरमनींना ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या विचार मंचाचे खूप खूप ऋण व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद आणि मनापासून शरणार्थी. धन्यवाद दादा. अजून कोणाला बोलायचं आहे? सर्वांना विनंती की आपले विचार थोड्या संक्षिप्त बोला, कारण आपला वेळ थोडासा शॉर्टेज पडतो. आता आपल्याला मल्लप्पा बिरादार सरांनी हँड रेज केलाय, आपण त्यांना विनंती करूया आपले विचार मांडावे. मला मराठी बोलायला येत नाही जास्ती, एवढं चांगलं नाही. मी कन्नडमध्ये बोलतो, चालेल ना? चालेल हो सर. चालेल दादा. हा, आजचे शरणीने खूप चांगल्या पद्धतीने त्याने ಮಂಡನ केलं. ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇವತ್ತು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಾ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭುನ ವಚನ ಒಂದು ತಗೊಂಡು ನಿಮ್ಮ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹೊನ್ನಿಗಾಗಿ ಸತ್ತವರು ಅತ್ತವರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಹೆಣ್ಣಿಗಾಗಿ ಸತ್ತವರು ಅತ್ತವರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಮಣ್ಣಿಗಾಗಿ ಸತ್ತವರು ಅತ್ತವರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ನಿಮಗಾಗಿ ಅತ್ತವರು ಸತ್ತವರು ಒಬ್ಬರನ್ನು ಕಾಣಿ ಗುಹೇಶ್ವರ. ಇದೊಂದು ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭುವಿನ ವಚನ. ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನೋಡ್ರಿ, ರಾಮಾಯಣ ಹೋತು, ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತ ಎಷ್ಟೊಂದು ನಮ್ಮ ಶರಣರನ್ನ ಒಪ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ಅವು ಹೆಚ್ಚು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ ಬರ್ದದ್ದು ಅದಾವ. ಅದರ ತರ್ಕ ಹೆಚ್ಚದಲ್ಲಿ, ಆ ತರ್ಕದಿಂದ ಬರ್ದದ್ದು ಅದಾವೆಲ್ಲ. ಅವರು ಏನೋ ಒಂದು ತಪಸ್ಸೆ ಮಾಡಿ ಬರ್ದಾರ, ಇಲ್ಲ ನಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಆಗಿರ್ಬಹುದು, ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಮಾತ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದರಲ್ಲಿ, ಹೆಣ್ಣಿಗಾಗಿ ಸತ್ತವರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಹತ್ತವರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಮಾಯಣ ಆದದ್ದ ಹೆಣ್ಣಿಗಾಗಿ. ಸೀತಾನ್ ಹುಡುಕಾಡ್ಲಕ್ ಹೋಗಿ ಯುದ್ಧ ನಡೆದ, ಅಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷ ಗಟ್ಲೆ ಜನರು ಸತ್ತು ಹೋದ್ರು, ಹೋದ್ರಲ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸತ್ತವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅದು ರಾಮ ದೇವ್ರನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ ಗೆದ್ದು ಬಂದ, ಅವ ರಾಮ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಆದ, ಅದೇನೋ ಆಯ್ತು ರಾಮಾಯಣ. ಆದ್ರೆ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಜನರು ಸತ್ತವರು, ಅವ್ರ ಹಿಂದ್ ಯಾರು ಉಳಿದ್ರು? ವಿಧಿವೆಯರು, ಅನಾಥ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಓಲ್ಡ್ ಪೇರೆಂಟ್ಸ್, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು. ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ದುಃಖದಿಂದ ಉಳಿದ್ರು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಹೌದೆಲ್ಲ ಕೇಳ್ರಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾಭಾರತದ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಒಳ್ಳೇದು, ಭಗವಾನ್ ಇದ್ದ ಇರ್ಲಿ, ಅದು ಬೇರೆ ಮಾತ. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿಗಾಗಿ ಬಡದಾಡಿ ಸತ್ತರಲ್ಲ ಇಬ್ಬರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮರದಲ್ಲಿ. ಅವ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ್ ಏನೋ ಸಂಧಾನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ, ಅದು ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಮಾತ. ಆದ್ರ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ವಿಧೇಯರು ಉಳಿದ್ರು, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು, ಅನಾಥ ಮಕ್ಕಳು ಉಳಿದ್ರು. ಇವತ್ತಿನ ಯುಕ್ರೇನ್ ಮತ್ತು ರಷ್ಯಾ ಯುದ್ಧ ನಡೆದಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಅನಾಥ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ, ತಂದೆ ತಾಳ ಸತ್ತವರ. ಸಾಕಷ್ಟು ನಡೆದಿದೆ, ಇದು ಪ್ರಕೃತಿ ನೇಮ ನಡೆದಿದೆ, ಇಲ್ಲನೇ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಯತ ಸರಳತೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ. ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಅಂಡ್ ಟಾಲರೆನ್ಸ್ ಆರ್ ಲಾಸ್ಟ್ ಇನ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಜನರೇಷನ್. ಅದಕ್ಕೆ ಇವಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಬೇಕೆಲ್ಲ ಕಡೆ. ಮತ್ತು ಇದು ಸುಮಾರು 1000 ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಜಗತ್ನಾಗ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ತೆಗೆದು ನೋಡ್ಯಾರ. ಯಾರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಊಟಕ್ಕೆ ಕೂತಾಗ ಅಷ್ಟೇ, ಊಟಕ್ಕೆ ಕೂತಾಗ ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಒಂದು ವಾರದಾಗ್ಲಿ, 1 ಸಲ ಆಗ್ಲಿ, 2 ಸಲ ಆಗ್ಲಿ, ಹಿಂಗ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ದೇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಪನೆ ತಗೊಂಡ್ರ ಅಲ್ಲಿ ಶಾಂತತೆ, ಸರಳತೆ, ವಿನಯತೆ ಬೆಳಿತದ. ಅಲ್ಲಿ ಮನಸ್ಸುಗಳು ಶಾಂತ ಇರ್ತಾವ, ಒಂದು ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಬೀಳುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತ ಬಹಳಷ್ಟು ಅದು ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ತೆಗದಾರ ಅವರು. ಹಂಗ ಇದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಆದ್ರೆ ಆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಸಮಾಜನೂ ಶಾಂತಿ ಇರ್ತದ, ಇದು ಒಳ್ಳೇದಾಗಿರ್ತದ. ಮುಂದೆ ದೇಶ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗ, ಜಗತ್ತ ಒಳ್ಳೇದಾಗುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದ. ಆದ್ರ ನಮ್ಮ ಇವತ್ತು ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಲಕತ್ತಿರಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬಸವ ಚಿಂತನೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಡೆದಿದೆ, ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಿಕಾಂತ್ ಪಟ್ಟಣ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ಅವರು ತುಂಬಾ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡಿಪಿಟ್ಟು ಮಾಡ್ಲಿಕ್ತಾರ ಬಸವ ಪ್ರಜ್ಞೆ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಬಸವ ಬಗ್ಗೆ. ಅದು ಬಹಳ ನಡೆದಿದೆ, ಅದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು.
ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮನಸ್ಸುಗಳು ಶಾಂತ ಆಗ್ತಾವ. ಮನಸ್ಸುಗಳು ಶಾಂತ ಆದವು ಅಂದ್ರ ಕಲಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾವ. ಕಲಗಳು ಕಡಿಮೆ ಆದವು ಅಂದ್ರ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳಿಲಕ್ಕತ್ತದ. ಅಂದಾಗ ಈಗಿನ ಪ್ರಸ್ತುತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ಸೆಪ್ಟೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಟಾಲರೆನ್ಸ್ ಆರ್ ಲಾಸ್, ಅದು ನಾವು ರೀಗೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಂಥ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚಿಂತನೆ ನಡೆಯಲೇಬೇಕು. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ಸ್ತ್ರೀ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಸ್ತ್ರೀ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ಸ್ತ್ರೀ ಈ ಮನುಸ್ಮೃತಿ ಬಂದ ಕಿಶಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಈಗಾದರೂ ದ್ರೌಪದಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ನದ್ದು ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ. ಅದು ಬಹಳ ಉಚಿತವಾದ ಒಂದು ಘಟನೆ ಅದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲೇಬೇಕು, ಇಂಥವೆಲ್ಲ ಹಿತ್ತಿಕ್ಲೇಬೇಕಾದ್ರ ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಅಸ್ತ್ರ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ, ನಮ್ಮ ಹೋದ ಕರ್ನಾಟಕ ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ನಾವು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ವಿ ಲಿಂಗಾಯತರು ಏನ್, ನಾವು ಲಿಂಗಾಯತರು ಅಂದ್ರೆ ಏನು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ. ಹಂಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಸ್ತ್ರ ಇದು ಒಂದೇ ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ದಾಗ ನೀವು ಸರಿಯಾದ ಪಾರ್ಟಿ ನೀವು ಕೊಟ್ರ ಯಾರನ್ನ ಆರಿಸ್ತರ್ಬೇಕು ಯಾರನ್ನ ಆರಿಸ್ತರ್ಬಾರ್ದು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೀವು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರ ಅದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತದ ಮತ್ತು ಬಸವಣ್ಣ ತತ್ವವನ್ನು ಉಳಿಸಿದಂಗೆ ಆಗ್ತದ ಅನ್ನೋ ಮಾತ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಈಗ ನನಗ 4 ಮಾತು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ अनंत कोटी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद दादा. अजून कोणाला मत मांडायचं आहे? आता आपण समारोपाला जाऊया. चालेल चालेल. मी शरणी गिरिजा बळगानूर अंगडी यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. गिरिजा बळगानूर. नमस्कार सगळ्यांना. शरणू शरणार्थी. आज शालिनीताई दोडमणींनी अगदी सुंदर विचार मांडले. त्यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केले. खर तर स्त्री म्हणजे स्वैराचार नव्हे, हा खूप त्यांनी मोठा आज विचार मांडला. स्वातंत्र्यता, समानता या पलीकडे स्वैराचार हे कुठेतरी वाढत चाललंय. आणि स्त्री मुक्ती हे स्वैराचार हे जे गिरिजा, एकाच रूम मध्ये तुम्ही दोन आहेत का? कॉल इको होतोय. दुसरा बंद करा. केलं बंद केलं. तर स्त्री मुक्ती म्हणजे स्वैराचार नको, हा त्यांनी खूप मोठा विचार मांडला. आणि ह्याच्यासाठी खर तर मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना संस्कार दिले पाहिजेत. हे खूप गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं, की जेणेकरून जी पुढची पिढी आहे, आपले आई वडील, आजी आजोबा, ते वृद्धाश्रमात जाणार नाहीत. तर सप्तगुणांचं आपण पालन केलं पाहिजे, अंधश्रद्धा ही बाळगली नाही पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आज जर आपण प्रत्येकाने जर ते अनुकरण केलं त्याचं, तर आपला समाज हा खूप वेगळा होऊ शकतो. प्रत्येकानं आपलं जीवन कसं हे जगलं पाहिजे याचं खरंच आत्मनिरीक्षण करण्याची खूप गरज आहे. आज जे म्हणजे खरंच स्त्री मुक्त झाली आहे का, हा विचार करण्यासारखीची गोष्ट आहे. म्हणजे 12व्या शतकात ज्या स्त्रीला जे स्वातंत्र्य होतं, ते आज स्वातंत्र्य खरंच आहे का ह्याची विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे शालिनीताईंनी खूप छान सुंदर पद्धतीने मांडलं. अगदी त्याच्यासाठी मी अगदी त्यांची मनापासून आभारी आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी त्याचं सादरीकरण केलं. तर प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे, हा त्यांनी खूप मोठा विचार आज मांडला. तर अतिशय मनोभावे मी त्यांचा आभार मानते. आणि याच बरोबर विद्याताईंनी छान सुंदर वचन प्रार्थना केली. जयश्रीताई पाटील यांनी छान सूत्रसंचालन केलं. जयश्रीताईंनी जो विचार मांडला की खरंच आज स्त्री स्वतंत्र झाली आहे का, वडील, नवरा, मुलगा यामध्ये ती कुठेतरी गुरफटली आहे आणि आपले विचार मांडण्यामध्ये ती कुठेतरी असमर्थ झाली आहे. तर या प्रत्येक स्त्रीने याचा विचार केला पाहिजे, हे त्यांनी खूप छान रीतीने सांगितलं. याचबरोबर पट्टण सर आहेत, अनेक आपले शरणी आहेत, त्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले. त्याचबरोबर जे संघटिका आहेत आपल्या सुजाताताई पाटील, त्यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाची संघटिका केली. जे आपले कार्यक्रम व्यवस्थापन आहेत, डॉक्टर दानम्मा झळकी, शरणी रुद्रमूर्ती आणि कुमार राजांना सर, या सगळ्यांचे मी मनोभावे आभार मानते. आजचा कार्यक्रम घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. तर
सगळ्यांना मनोभावे आभार असं मी सांगते. धन्यवाद. शरणू शरणार्थी सर्वांना. अतिशय सुंदर. गिरिजा, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आपले जे विचार मांडले, डॉक्टर सविता मैत्री यांनी पण हँड रेज केला होता, पण त्या बोलल्या नाहीत. तर आता कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करूया. शरणू शरणार्थी सर्वांना. डॉक्टर सविता मैत्री बोलणार आहेत का? Yes, I want to. येस येस, प्लीज 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 मॅम. Okay. सगळ्यांना शरणार्थी. शरणू शरणार्थी खूप मॅडम. दिवसांनी जॉईन केले मी, सॉरी फॉर दॅट. आणि खूप छान होतं. माझं फेवरेट सब्जेक्ट म्हणून मी जॉईन केले होते आज. खूपच छान वाटलं. शालिनी मॅडमने खूप खूप म्हणजे असं विस्तारपणे सांगितलं की स्त्री समानता म्हणजे काय हे आम्ही स्वतः समजून घ्यावं. हे किती खरं आहे त्यावरती त्यांनी खूपच विस्तारपणे समजवलं. ते मला खूप आवडलं त्यांचं. आणि ते आम्ही सगळ्यांनी अप्लाय करावं आमच्या जीवनात आणि आमच्या मुलांना ते शिक्षण द्यावं की स्त्रींना सपोर्ट करणं किती महत्वाचं आहे. ते किती पुढे जाऊ शकतात त्यांचं सपोर्ट केलं तर. तर आता तरी ऑलमोस्ट मला वाटते की मोर दॅन 50% त्यांना सगळ्यांनाही जे काही स्त्रिया करू शकतात करायचा प्रयत्न करतात. सगळ्यांचंच मिळतंय सपोर्ट, पण अजूनही गरज आहे असं मला स्वतःला वाटतंय. पण आम्ही सगळे मिळून हे सोसायटीमध्ये फक्त मुलांनाच हे संस्कार द्यावं असं नाही वाटत आहे मला. सगळ्यांनी, मुलींनी, मोठ्या लोकांनी, सगळ्यांवरती हे एक मनात येणं. ते 50% 30% ते नाहीये आमचा मुद्दा. जे करेक्ट आहे त्याचं सपोर्ट करून सगळ्यांनी स्वतःचं मन शांत ठेवणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि माझं मराठी थोडं इकडे तिकडे, सॉरी फॉर दॅट. पण खूपच छान वाटलं आज. एवढ्या दिवसांनी मी अटेंड केलं आणि मला लई असं भारी वाटत आहे आता. खूपच थँक्यू सो मच सुजाता आंटी. सॉरी फॉर दरवेळी मी हो म्हणायचे, नाही अटेंड करायची, पण आज खूपच छान वाटतं. थँक्यू सो मच. शरणार्थी. थँक्यू एव्हरीवन. Thank you very much, Dr. Savita Maitri, for joining this session and sharing your views. आता सुजाता आंटी म्हणजे सुजाता पाटील ताई असं मी समजते. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर खूपच छान. का असं प्रत्येकाची आमची ही सामाजिक बांधिलकी आहे की आपण जर मत आपल्याला समजताय, कळतंय, तर आपण हे परत दुसऱ्यांना शेअरही केलं पाहिजे. आणि खूप चांगला मुद्दा मांडला तुम्ही की स्त्री विषमता, स्त्री मुक्ती ही फक्त स्त्रियांसाठी नाहीये, तर ती समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने समजून घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येक मुलाला माहिती पाहिजे, पतीला माहिती पाहिजे, किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला की प्रत्येकाचं मोलाचं स्थान आहे. प्रत्येकाने मिळून काम केलं पाहिजे. आणि आजचा म्हणजे सगळ्या लेडीज असं मी की वर्किंग आहेत किंवा नॉन वर्किंग असेल तरी घरात पण त्या होम मेकिंग म्हणून हा जो खूप मोठा रोल आहे. म्हणजे ऍटलीस्ट बाहेर जाणाऱ्या स्त्रीला 10 to 5 आवर्सचं रिस्ट्रिक्शन असतं, पण जी स्त्री घरामध्ये असते ती त्याच्या 10 पटीने काम करत असते. तर तिला तेवढा आत्मविश्वास आणि रिस्पेक्ट नक्कीच आपण सर्वांनी दिला पाहिजे. तर आपण सर्वांनी एकमेकींचं सखी म्हणून काम करूया आणि सामाजिक बांधिलकी वाढवूया, याच्याबद्दलचं अवेअरनेस नक्की वाढवूया. थँक्यू.